गुरुजी, प्राचीन काळामध्ये खूप मोठे मोठे यज्ञ व्हायचे आणि ते फार गुंतागुंतीचे असायचे आणि वर्षानुवर्ष ते चालायचे. तर त्या यज्ञांचा प्राथमिक उद्देश काय होता? फक्त देवांना संतुष्ट करण्यासाठी की आणखी काही? विविध यज्ञ श्रौतयज्ञांमध्ये किंवा स्मार्तयज्ञांमध्येही दीर्घकालिक सांगितलेले आहेत. कारण यज्ञांचे 3 प्रकार आहेत. एक एकाह, एक अहीन आणि एक सत्र. त्यातले जे एकाह म्हणजे 6 दिवसांचा मूळ यज्ञाचा ढाचा असतो. त्यातला एकच दिवस फक्त मुख्य हवनाचा, सोमरसाच्या हवनाचा असतो. असा जो मुख्य दिवस आहे, तो जो एकच दिवस ज्या यज्ञामध्ये असेल त्याला एकाह यज्ञ म्हणतात. ज्याच्यामध्ये 2 दिवसांपासून 12 दिवसांपर्यंत ज्या यज्ञांमध्ये मुख्य हवन दिवस असतो त्याला अहीन म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला सत्र, म्हणजे अनेको दिवस किंवा अनेको वर्ष जो सतत चालू राहील त्याला सत्र म्हटलेलं आहे. मग सत्रांमध्ये दीर्घ सत्र वगैरे अजूनही ते लांब, म्हणजे ज्याला 100 वर्ष चालणारा, सहस्र वर्ष चालणारा असं वगैरे त्याची कल्पना आहे. कारण आत्ता आपण त्याचा विचार केला तर 100 वर्ष कसं करता येईल त्याला? मनुष्याचं तर जीवन 100 वर्ष शतमान सांगितलेलं आहे. सहस्र वर्ष कसा करणार तो? तर कालाची जी गती आहे, त्याच्यावर त्या काळातला काल आणि आत्ताचा काल किंवा देवतांचं कालाची जी गणना आहे ती आणि मनुष्याची ह्याच्यामध्ये फरक आहे. युगाप्रमाणे म्हणून देवतांनी दीर्घसत्र केलं ते आपल्यासाठी सहस्र संवत्सर चाललं, पण मनुष्यासाठी ते नाही आहे. म्हणून आपल्याकडं सत्र जी आहेत ही साधारणतया काही ठिकाणी वर्जित केलेली आहेत, की सत्र यज्ञ करायचे नाहीत. कारण ते मनुष्यासाठी नाहीत असं म्हणून, की ते त्यांना न झेपणारे यज्ञ आहेत इतक्या काळ. कारण ती मानसिकता, ते संयम, ते नियम, ते व्रत तितके दिवस टिकलं पाहिजे मनुष्याचं. म्हणून ती काही ठिकाणी कलिवर्ज प्रकरणं किंवा असं सांगून ती वर्जित केलेली आहेत. तर ही जी सत्रयज्ञ आहेत, ह्या सत्रयज्ञांमध्ये राजसूय, अश्वमेध किंवा गवा महिने संवत्सर सत्र हे 1 वर्ष, 14 महिने किंवा 16 महिने अशी चालणारे यज्ञ आहेत. हे कामनिक आहेत. म्हणजे राजा इह सूयते ती राजसूयः, म्हणजे हे कोणी करू शकतो ह्याच्यातच त्यांनी सांगितलेलं आहे, की राजाचं साम्राज्य सगळीकडे पसरावं एखाद्या राज्यामध्ये. त्या काळामध्ये राजे लोकांचं राज्य होतं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर ते आधारित होतं सगळं. त्यामुळे राजे, क्षत्रिय जे होते ते सगळे राज्यकर्ते होते त्यावेळेला काळात. मग त्यांचं राज्य वाढावं म्हणून ते राजसूयासारखे यज्ञ करायचे. मग त्या यज्ञांमध्ये अनेको राज्यांचे सगळे प्रतिनिधी किंवा राजे ते सगळे यायचे. मग त्या ठिकाणी संयम एकमेकाशी हे व्हायचं, कोऑर्डिनेशन व्हायचं. मग कोणी त्याच्यात सामील व्हायचं. जसं आत्ता युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजे काय, तर अनेक देशांचा तो समूह आहे. युरोप काय आहे? अनेक देशांचा समूह आहे. भारतातली एकेकाळची राज्य काय होती? तर ती वेगवेगळी अशी राज्य होती. जरी एका संस्कृतीने जोडली असतील, तरी वेगवेगळे राजे त्याच्यावर राज्य करत होते. तो आता एक संध झालेला आहे. मग हे जे असं असतं, की ज्यावेळेस तो राजा, एखादा राजा ज्यावेळेस राजसूय यज्ञ करतो, त्यावेळेस काय करतो? तर त्या सगळ्या राज्याच्या लोकांना आपल्याकडे बोलवतो. म्हणजे ते यज्ञ हेच माध्यम होतं त्या काळामध्ये. आत्ता आपण मीटिंग घेतो, काहीतरी संमेलनं करतात किंवा कॉन्फरन्स एकमेकांशी सगळ्या देशाच्या प्रतिनिधींना बोलवून करतो. ते कशासाठी? तर समन्वय. मग त्याच्यामध्ये आदान-प्रदान सगळ्या गोष्टींचं होतं, की आपण व्यापाराचं होतं, आपल्या धनाचं होतं किंवा राज्यकर्त्यांचं किंवा एकमेकाच्या देशांमध्ये जाणाऱ्या येणाऱ्या दळणवळणाच्या नियमांचं शिथिलीकरण किंवा निर्बंध लादणे, हे सगळ्या गोष्टी त्या काळात होत होत्या. ते सर्व गोष्टी आपल्याला यज्ञांच्या ठिकाणी ते सामील होत होते. कारण राजसूय यांनी केला आहे, म्हणजे ह्याचं साम्राज्य वाढलेलं आहे, असा त्याचा एक भाव होता. आता ह्याच याच्यामध्ये अश्वमेध जो आहे, आता राजसूय जो आहे हा सर्वांना मिळून करण्याचा राजाचा आहे. राज्य वाढवण्यासाठीच हे सुद्धा. सगळ्यांवर प्रतिष्ठा गाजवणे थोडक्यात. त्याच्यावर आपलं प्राबल्य वाढवणे त्या बाकीच्या राज्यांवर. ह्याच्यासाठी हा राजसूय आहे. अश्वमेध काय होता? तर हे तर राज्याची व्याप्ती व्हावी, आपलं राज्य, साम्राज्य वाढावं. म्हणून त्याच्यामध्ये काय होतं, तर अश्व असा सोडायचा. तो यज्ञाचा अश्व सोडला जायचा आणि मग तो जिकडं-जिकडं चरत जाईल,
ते राज्य काबीज म्हणजे ह्या राजाचा अश्व हा यज्ञाश्व सोडला म्हणजे काय, तर ह्याला कोणी अडवलं नाही ह्या अश्वाला, तर ते राज्य ह्याच्या अंतर्गत यावं लागायचं. तर अशा पद्धतीचं राज्य वाढवणे म्हणजे सगळीकडं त्याला सार्वभौम राजा म्हटलेलं आहे किंवा चक्रवर्ती सम्राट म्हणतात. चक्रवर्ती म्हणजे काय, तर ज्याचं चक्र, ज्याच्या रथाचं चक्र कुठंही जिथं अडलं जाणार नाही, कोणी अडवू शकणार नाही ह्या पृथ्वीवर, त्याला चक्रवर्ती सम्राट म्हटलेलं आहे. की त्याचं चक्र म्हणजे रथ अडवला जात नाही जिथं. जसं एकेकाळी आपल्याला आपल्या भारतामध्ये सुद्धा इंग्लंडच्या राणीला आल्यानंतर व्हिसा लागत नव्हता, परवानगीची गरज नव्हती. म्हणजे काय, हे ब्रिटिश राज्यच होतं एक होतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, की अजूनही ते आपण त्यांच्याच अंतर्गत आहोत. कारण त्यांना व्हिसा आपल्याला परवानगी द्यायची गरजच नाही. ते आपलं राज्य समजूनच येत आहेत इथं. ह्याला सार्वभौम राजा त्या वेळेसची कल्पना होती. अश्वमेध याजी म्हणजे कोण? तर तो सार्वभौम चक्रवर्ती सम्राट, की त्याचा पृथ्वीचा म्हणजे त्याचं होल्ड ह्या सगळ्या राज्यांवर होता. जरी प्रत्यक्ष तो तिथं जरी हे करत नसला, तरी त्याच्यावर आधिपत्य होतं त्याचं. अशा पद्धतीचं यज्ञ, हे यज्ञांच्या माध्यमातून सगळं चालायचं. कारण त्या काळामध्ये देवतांचा वास किंवा देवतांना मानणे किंवा ती जी एक संस्कृती होती आपल्याकडं, ती संस्कृती यज्ञीय संस्कृती होती. म्हणून त्यामुळं त्या माध्यमातून आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं. मग तो अश्वमेधचा अश्व तो सगळा फिरून 1 वर्षानंतर परत आल्यानंतर पुन्हा मग त्या ठिकाणी अश्वत्थरात्र यज्ञ करायला सांगितलं. म्हणजे की हा आता जेवढा फिरून आला तेवढं त्यांनी ते काबीज केलेलं आहे, असा त्याचा अर्थ होतो. अशा विविध प्रकारचे यज्ञ विविध कामनेचे असतात, जे दीर्घकालिक असतात. कारण हे सगळं दीर्घ प्रक्रिया आहे. राज्य वाढवणे ही दीर्घ प्रक्रिया आहे. ही काही 6 दिवसात होणारी घटना नाही आहे. तर हे अशा पद्धतीचे यज्ञ, मोठमोठे यज्ञ त्यांना सत्रयज्ञ म्हटलेलं आहे. श्रौत यज्ञांमध्ये सत्रयज्ञ म्हणतात. तर गुरुजी, आजकाल एक टी व्हीवर म्हणा, भरपूर वेगवेगळ्या संस्था म्हणा, नाहीतर काही लोकांनी एक चालवलेलं आहे की अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, आणि ते करतायत सुद्धा. म्हणजे सकाळी उठून काहीतरी कुंड ठेवतायत, त्याला आहुत्या देत आहेत आणि ते म्हणतायत हे अग्निहोत्र आहे. आणि आत्ता मी तुमच्या नावाचा उल्लेख करण्याच्या आधी आहिताग्नी हा शब्द उच्चारण केला. बरं, ते आहिताग्नीनी केलेलं अग्निहोत्र वेगळं, आणि हे आजकाल जे टी व्हीमध्ये दाखवत आहेत सकाळी रोज एक तुम्ही आवाहन करा ते अग्निहोत्र, ह्या दोन्हीतला फरक जरा श्रोत्यांना कळाला तर त्यांना कळेल खरं अग्निहोत्र काय. जसं मी म्हटलं, की यज्ञांचे विविध प्रकार आहेत. त्याचे नियम, अधिकार प्राप्त करून घेऊन अधिकार म्हणजे जसं वेदाध्ययन करणे, संस्कारित असणे, त्यानंतर आपण उपासन करणे आणि मग त्याच्यानंतर अग्निहोत्राचं आधान करणे. हे जे आहे हे नियम्य आहे. आता जे अग्निहोत्र म्हणून जे काही सगळीकडे केलं जात आहे, तर ते एक प्रतिनिधी सूक्ष्म रूपातलं एक प्रतिनिधित्व म्हणून आहे. प्रतिनिधित्व म्हणजे त्यातले मुख्य भाग काय आहे, तर जसं मी विवाह अग्नी आपल्याकडे होतो. विवाहाची उपासना आहे, ती एका अग्नीवरची आहे. पण इथं अग्नी सातत्याने ठेवायला सांगितलेलं आहे, संरक्षण करायला सांगितलेलं आहे. मग हे संरक्षण करणारं आता कोणालाच जमत नाही आहे. बरेचसे लोकं कुणी करत नाही आहे. मग ह्याचं न करण्यामुळं ते आपल्याला करायला पाहिजे हेच माहिती होत नाही. या व्यवस्थेप्रमाणे जर आपण विचार केला त्याचा, तर आत्ताचं जे कुंड एक घेऊन त्याच्यात अग्नी पेटवून त्याच्यात 2 आहुत्या घालून, त्या आहुत्या पण कशाच्या घालतायत, तर तांदूळाला तूप लावलेल्याचे त्याच्या आहुत्या. म्हणजे तांदूळ हे द्रव्य हवीर द्रव्यामध्ये मुळात येतं. तर ते कशामध्ये घालतायत, तर अग्नीमध्ये. म्हणजे अग्नीची उपासना पण आहेच आहे त्याच्यात. ती वेळ जी आहे सूर्योदय सूर्यास्त, ही पण वेळ ही अग्निहोत्राची किंवा गृह्याग्नी उपासनाचीच वेळ आहे. ह्या 3 गोष्टी त्यांनी त्याच्यातल्या घेऊन सर्वसामान्यांसाठी म्हणून हे अग्निहोत्रच आहे, तुम्ही हे करा. म्हणून या नावाने ते प्रसिद्धीस आलं आणि काहींना त्याची फळंही मिळत आहेत, कोणी त्याच्यावर रिसर्च करतंय, कोणी जर या अत्यंत सूक्ष्माच्या म्हणजे एक छोट्याशा कर्माने जर त्यांना एवढं सायन्स त्याच्यात जर दिसतंय, कारण त्याच्यावर रिसर्चही बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. इंटरनेटवरही रिसर्च त्याचं बऱ्याच ठिकाणी पडलेले आहेत, की त्याच्या विभूतीचं ती जी राख खाली राहते, रक्षा जी राहते खाली, त्याचे परिणाम काय आहे, ते पाण्यात टाकल्यावर ते अल्कलाईन वॉटर कसं तयार होतं, इत्यादी, इत्यादी बऱ्याच गोष्टी त्याच्यातून आता रिसर्च करतायत लोकं. मग एवढ्या सूक्ष्म प्रक्रियेतून नुसतं टाईम, हविरद्रव्य आणि अग्नी एवढं जर आपण पकडलं,
आणि 2 मंत्र. तर ह्याचा जर एवढा परिणाम होतोय, तर प्रत्यक्ष त्या पद्धतीनं उपासना सांगितलेल्या पद्धतीनं ती दीर्घकालिक आहे. पण त्या पद्धतीनं जर उपासना केली आणि जर अग्निहोत्र तुम्ही नित्य करत असाल, जे मी त्रेताग्नी उपासनेचं सांगतोय, तर त्याचा परिणाम किती दीर्घकालिक आणि किती दूरवर होणार आहे, ह्याचा आपण त्याच्यातून एक अंदाज करू शकतो, की प्रत्यक्ष अग्निहोत्र जे वेदांनी सांगितलेलं आहे करायला, ज्याला श्रौत अग्निहोत्र म्हटलेलं आहे, त्याचा परिणाम किती दीर्घकालिक किंवा किंवा किती परिणामकारक ते अग्निहोत्र होऊ शकतं, ह्याचं आपल्याला उदाहरण बघायला मिळतं. हे बघण्यासाठी सर्वसामान्यांना करणं गरजेचं आहे. कुणी काहीच नाही, अकृते अल्पकृतम श्रेयः. कुणी काहीच करत नाही आहे. त्यापेक्षा काहीतरी निदान समोर प्रतिनिधी म्हणून तरी ते होतंय ना. म्हणजे एक अग्निहोत्र नावाचा काहीतरी यज्ञ आहे. हे तरी किमान लोकांच्या तोंडामध्ये शब्द येतोय. जसं मी म्हटलं, की 4 वेदांची नावही लोकांना माहिती नाहीत. त्यापेक्षा अग्निहोत्र म्हणून एक काहीतरी यज्ञ आहे. हे लोकांना किमान माहिती होतंय. हे एक त्यातली चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यातले त्यांना जे नियम पाहिजे होते थोडे आपण, ते नियम त्यांनी त्याला लागू केले नाहीत. ते नुसतं सर्वसामान्यांसारखं मग कोणी त्याच्यावर अंघोळ न करता करतंय, कोण काय करतंय, कोण काय करतंय. ते जे शास्त्रीय नियम आहेत अग्निहोत्र करण्याचे, जे आचरणासाठी आहेत प्रत्यक्ष, ते कोणीच करत नाही आहे त्याच्यात. ते करणं गरजेचं आहे. आणि अग्निहोत्र उपासना ही वैयक्तिक आहे, मुख्य सांगायचं. म्हणजे व्यष्टी आणि समष्टी 2 ठिकाणी त्याचा परिणाम होतो. व्यष्टी म्हणजे आपल्या कामनांसाठी किंवा आपल्या जीवनावर आणि समष्टी म्हणजे ह्या सर्व पृथ्वीतलावर, त्या सकल सृष्टीवर जी जी काही चल अचल जी काही सृष्टी आहे, त्या सर्व सृष्टीवर त्याचा इनडायरेक्टली परिणाम होतच असतो त्याचा. तर तो चांगला परिणाम व्हायचा असेल तर नियमबद्ध कुठलीही यज्ञ प्रक्रिया करणं गरजेचं आहे. अनियमित, अनियंत्रित कुठलंही फल प्राप्त होत नाही. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करावं. काहीच जमत नसेल तर काय करावं इथपासून शास्त्र सांगतं, पण ते करा. म्हणून मी म्हटलं, की अकृते काहीच न करण्यापेक्षा अल्पकृतम श्रेयः. म्हणजे काहीतरी करतायत, काहीच नाही करत. निदान स्मरणात तरी राहते, की रोज मला सकाळी संध्याकाळी अग्निहोत्र करायचं. म्हणजे तो सुद्धा एक प्रकारे त्याचं स्मरण चालू आहे अग्निहोत्राचं. हा तरी परिणाम नक्की चांगला आहे. कारण क्रिया 3 प्रक्रियेच्या 3 पद्धतीच्या आहेत. अक्रिया सांगताना 3 पद्धतीच्या अक्रिया सांगितलेल्या आहेत. एक आहे, की न करणे, काहीच नाही करायचे. त्याला अक्रिया म्हटलेलं आहे. दुसरं आहे, की दुसऱ्यानी परोक्त क्रिया, म्हणजे दुसऱ्यानी सांगितलेली, त्यांनी सांगितलं म्हणून मी केलं. मी माझ्या घरामध्ये चंडी याग केला, रुद्रयाग केला, वास्तुशांत केली. कशासाठी? तर ते म्हटले, ते काहीतरी म्हणतील. त्यांनी मला सांगितलं ते करून घ्या म्हणून केलं. मला करायचं म्हणून नाही. त्यांनी सांगितलं म्हणून. परोक्त क्रिया. त्यांनी सांगितले म्हणून केलं मी. मी माझा अभ्यास करून मी माझ्या मनाने ते करत नाही. त्याला परोक्त क्रिया. आणि तिसरी आहे ते अयथा क्रिया. जसं सांगितलंय तसं न करणे. ही तिसरी अक्रिया. म्हणून त्याला महत्त्व आहे, की करूनही त्याचा दुष्परिणाम नाही काही. पण अयथा क्रियामध्ये येऊ शकतं हे, की जे जसं सांगितलेलं तसं न करण्यामध्ये ही गोष्ट येऊ शकते. त्यामुळे हे प्रतिनिधित्व आहे, की त्यांना आज नाही तर उद्याच्याला नक्की ह्याच्यातून सुबुद्धी निर्माण होणार, की अग्निहोत्र आपल्याला प्रत्यक्षात अशा पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे छोटं कर्म करून सुद्धा त्यांना एवढं फळ मिळू शकतं, तर ते जर त्यांनी विधियुक्त केल्यावर त्यांना किती फळ मिळेल? ते तर त्याच्यात काही हेच नाही. तर गुरुजी तुम्ही आत्ता सांगितलं, की अश्वमेध, राजसूय इत्यादी यज्ञाबद्दल तुम्ही सांगितलं. तर अजून एक शब्द दशपूर्ण याचा अर्थ काय? आपल्याकडं 3 जसं श्रौतकर्म आणि स्मार्थकर्म 2 पद्धतीचे यज्ञ आहेत. त्या प्रत्येक यज्ञांवर मूलभूत जे नित्य आहे, ते 2 प्रकारच्या संस्था आहेत. ज्या सप्त सोम संस्था जशा म्हटलं, तशा सप्त हविस संस्था, सप्त पाक संस्था. म्हणजे स्मार्त म्हणजे गृह्याग्नीवर, विवाहाग्नीवर जे करतात त्याला पाकसंस्था म्हणतात. आणि जे अग्निहोत्र म्हणजे त्रेताग्नीची उपासना सुरुवात केल्यानंतर त्याच्यावर जे नित्यकर्म करायचं आहे तुम्हाला, जे नित्ययज्ञ करायचं आहे, त्या सप्त हविस संस्था. त्या सप्त हविस संस्थांमध्ये आपल्याला अग्निहोत्र होम, दर्शपूर्णमास
इष्टी, चातुर्मास्य, आग्रयण, पशुबंध, हे जे 7 आहेत, हे सातीच्या साती यज्ञ आपल्याला त्या अग्निहोत्रावर करायला पाहिजे. त्यातले दर्शपूर्ण मास म्हणजे जसं ही जी श्रौत यज्ञ जे आहेत ना, हे सगळे संधी कालामध्ये करायचे यज्ञ आहेत. संधी म्हणजे सकाळी सूर्योदय सूर्यास्ताचे संधिकाल, पक्षाचे संधिकाल, मासाचे संधिकाल, ऋतूंचे संधिकाल, आयनाचे संधिकाल, संवत्सराचा संधिकाल. संधिकालाला फार महत्त्व आहे ह्या श्रौत यज्ञांमध्ये. संधिकाल का महत्त्व आहे? तर ह्याच्यामध्ये एक विषय संपून म्हणजे दिवसाचा विषय संपून जिथं रात्रीचा विषय सुरुवात होतो किंवा दिवस संपतो आणि आता रात्र सुरू होणार, हा मधला जो काल आहे हा रिक्त काल आहे. म्हणजे आता दिवसाचं काही राहिलेलं नाही ह्याच्यात आणि रात्रीची अजून सुरुवात झालेली नाही कर्माला. मग हा जो रिक्त काल आहे, ह्या रिक्त कालामध्ये आपल्यामध्ये दुर्बुद्धी घुसण्याची किंवा पापकर्म आपल्या बुद्धीमध्ये घुसण्याची शक्यता असते. म्हणून ह्या संधी कालामध्ये आपल्याला नित्य यज्ञ करायला सांगितलेलं आहे. म्हणजे नित्य अग्निहोत्र होम दिवसाचे. हा झाला सायंप्रातर होम एक, म्हणजे जे हविस संस्था सांग. त्याच्यातली पुढची हविस संस्था आहे ते दर्श पूर्णमास स्थालिपाक. दर्श म्हणजे काय? तर दर पक्षात येणारा अमावास्या. या अमावस्येला केला जाणारा यज्ञ म्हणजे तो दर्श इष्टी आणि पौर्णिमेला केला जाणारा यज्ञ म्हणजे पौर्णमास इष्टी. म्हणजे हे पक्षाच्या संधिकालात जे रिक्तपणा येणार आहे त्याच्यातही आपल्याला यज्ञ सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीनं जो यज्ञ केला जातो त्याला दर्शपूर्णमास इष्टी किंवा दर्शपूर्णमास याग असं आपण त्याला म्हणूया. तसं दर्शपूर्णमास याग इथं आहे, तसा गृह्याग्नीवर किंवा विवाहाग्नीवर दर्शपूर्णमास स्थालिपाक म्हणून सुद्धा आपल्याला नित्य करायला सांगितलेलं आहे. होम जसे आहेत तसा या पक्षांना स्थालिपाक करायचा. तर आपण असं आता आपल्या म्हणजे जाणून घेतलं की गुरुजी की यज्ञ केवळ म्हणजे यज्ञात ऋत्विज म्हणून ब्राह्मणांचा सहभाग आहे. तसे राजे जे म्हणतो आपण क्षत्रियांचा सुद्धा त्यांनी त्यांचं राज्य वाढावं वेगवेगळ्या कामान्यानुसार त्यांचा सहभाग आहे. तर इतर सामान्य या श्रौत यज्ञांमध्ये सामान्यांचा सहभाग म्हणजे प्रत्येक कर्म सर्वांनी एकच कर्म करावं असं नसतं. यज्ञ म्हटला की त्याच्यात सर्वांचा सहभाग आहे. आता आपण लाकडी पात्र करतो यज्ञामध्ये, हे कोण करणार? तर ते सुतार करणार. म्हणून आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये 12 बलुतेदार या जातींची किंवा या वर्णांमधले बाहेर निघालेल्यांची व्यवस्था आहे प्रत्येक ठिकाणी. आता ही कर्म करत असताना ही कर्म कोणी करायची? तर ह्याच वर्णाश्रम व्यवस्थेमधून ह्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं त्यांचं कर्म काय आहे? तर ते सुतारी कामं म्हणजे आपली यज्ञाची जेवढी पात्र आहेत ह्याचं ज्ञान त्यांना आहे. सुरच्या कुठल्या लाकडाची करावी, कुठल्या आकाराची करावी, कुठल्या मुखाचे, त्याचं मुख कसं असावं, हंसमुखी, काकमुखी वेगवेगळे आहेत. मग यज्ञीय वृक्ष वेगवेगळे आहेत. सुरच्या कशाची असावी, ध्रुवा नावाची सुरच्या कशाची कशाची असावी, जुहू नावाची सुरच्या कशाची असावी, सुरुवा कशाची असावी, ज्याला आपण पळी म्हणतो किंवा हवन करायचं म्हणतो, तूप ज्याने आपण हवन करतो, ती कशाची असावी, प्रत्येक पात्र इडा पात्र ते कशाचं असावं, ह्याचं ज्ञान हे ह्या सर्व सुतारांना होतं. म्हणजे या जातींना किंवा ह्या कार्मिकांना हे सर्व त्याचं ज्ञान होतं. मग उद्या यज्ञ म्हटलं की पहिलं पात्र करायचे, ते कोण करणार? ते करणार. म्हणजे यज्ञ कुठून सुरुवात झाला? इथून सुरुवात झाला. प्रत्येकाचा यज्ञामध्ये सहभाग असतो. प्रत्येकाची भूमिका, प्रत्येकाचं कर्म त्या यज्ञामध्ये. जसं मी ऋत्विजांचं म्हटलं की आवाहन करणारा होता ऋत्विज आहे, यज्ञ करणारा अध्वरी ऋत्विज आहे. अध्वरी आव्हान नाही करणार देवतांना, तो होताच करणार. तसं ही पात्र कोण करणार? तर आपल्याकडं पांचाल सुतार आहेत. नुसतं सुतारी कर्म येतं म्हणजे सुतार आहे असं नाही अर्थ. त्याला त्याचे संस्कार आहेत, त्याच्या गळ्यामध्ये जाणव आहे, यज्ञोपवीत आहे. त्यांना रथकार म्हटलेले आहे. त्याच्यातले अजून एक विभाग तो रथकार, त्यांचं रथ करणे. मग हे जे विभाग आहेत सगळे हे काय आहेत? तर ते त्यांचं त्या कर्मामध्ये आपलं तादात्म्य जोडलेलं असतं. ही जी सर्व यज्ञ प्रक्रिया आहे ही बाह्य नाही आहे, नुसती अंतर्पण आहे. की मी ही जी सृष्टा करतो आहे, मग ते जुने जे पांचाळ सुतार आहेत
ते जोपर्यंत आंघोळ बिंघोळ सगळं करून तयार होणार नाहीत तोपर्यंत ते आपल्या इकडांना आजही हात लावत नाहीत. नवीन सुतारा ज्याचे काही परंपरा नाही, ज्याचे काही संस्कार नाहीत, तर उठला तोंडातलं तंबाखूचा गोळा काढून टाकेल, धरेल की कुटायला चालू. त्याचं काय, त्याचं लक्ष काय आहे? यज्ञ आहे का? नाही. ते तयार करायचं आणि त्याच्यामागचा उद्देश काय आहे? तर धन कमावणे, धनाकांक्षा थोडक्यात. पण तेच जर संस्कारित पांचाल सुतार परंपरेने आलेलं असेल, तर ते संस्कार त्यांच्यामध्ये आलेले असतात, की आपण हे यज्ञासाठी देतोय, हे आपण यज्ञीय पात्र तयार करतोय, ह्याच्यातून देवतांना हवी दिला जाणार आहे. म्हणून आजही यज्ञीय पात्र श्रौत यज्ञांमध्ये पांचाल सुतारांकडून केली जातात परंपरेने. असेच प्रत्येक जातीचं त्या त्या यज्ञांचं. आता तुम्ही काय म्हणतात, आपण तांब्याचं करणारे काय तांबार का काहीतरी म्हणत होते त्याला, काय, तर असे जे काही होते, हे आता ही सगळी पात्र घडवायची प्रत्येक यज्ञाची म्हटले की ते कोण घडवणार? त्यांचं ठरलेलं होतं कर्म प्रत्येकाचं, की कुणी घडवायची. तुम्ही त्यांच्याकडेच जाणार. यज्ञ म्हणजे की माझं यज्ञ, माझं मीच पात्र करणार, माझं मी सुतारी काम करणार, असं होणार आहे का? म्हणजे प्रत्येकाचा सहभाग एक यज्ञ होताना प्रत्येकाचा असतो. वेगवेगळ्या स्वरूपात ते आपलं काम कर्म करून त्या यज्ञाला ते समर्पण करतायत. सर्व वस्तू त्या अग्नीला समर्पण करून केल्यानंतर त्यांना ते फळ आपोआप मिळते. कारण राजे महाराजे ज्यावेळेस अश्वमेधासारखा यज्ञ करत होते त्यावेळेस त्या ठिकाणी 12 रत्नींच्या घरी जाऊन काही इष्ट्या करायला सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ग्रामणी आहे, लोहार आहे, सुतार आहे. हे जे 12 रत्नी जी आहे, ही अश्वमेधातून आलेली 12 बलुतेदारांची संकल्पना आहे आपल्याकडं. अश्वमेधामध्ये 12 रत्नी आहेत. हे जे प्रमुख आहेत सगळे गावातले, त्या त्या क्षेत्रातले, त्यांच्या घरी जाऊन अश्वमेधातला त्या राजाने जाऊन यज्ञ करायचा आहे. तो अश्व परिभ्रमण करून येईपर्यंत. त्यांना 12 रत्नी म्हटलेलं आहे. म्हणजे असं नाही की त्यांचा यज्ञात सहभाग नाही. त्यांनी पात्र करून दिलेत तुमच्या गावातल्या सुतारांनी आणि तुम्ही अश्वमेध करताय तुमचा राजा. तर ह्याचा अर्थ त्या अश्वमेधातला जो एक यज्ञ आहे इष्टी, ती त्याच्या घरी जाऊन करायची आहे. त्याशिवाय तो यज्ञ पूर्ण नाही होणार आहे अश्वमेध. कारण तो संस्कारित आहे. तो त्या यज्ञाचा सहभाग आहे. त्यानं कर्म फक्त पात्र बनवण्याचं केलेलं आहे. पण तो त्या यज्ञाचा पार्ट आहे. त्याच्याशिवाय तो यज्ञ होणार नाही. त्यामुळं जातींचं जे आहे ना, आपण यज्ञ बंद केल्यामुळं ह्या जाती एक प्रकारे जातीयवाद किंवा एक विद्वेषपूर्ण त्याच्यामागं भूमिका आपली निर्माण झालेली आहे. कारण आपण यज्ञापासून परांगमुख झालो. यज्ञाचं मर्म समजून घेतलं नाही. म्हणून मी जे मग सांगितलं की पंचाग्नी उपासना करताना अग्नी सभ्याग्नी म्हणून अग्नी स्थापन केला जातो. का? तर तुम्ही जे काही चर्चा करता यज्ञाच्या बाबत, त्याच्यामध्ये सगळेजण येणार. उद्याच्याला सुतारी येणार, त्याला सांगणार की मी अश्वमेधाला अशाची पात्रता तयार करून दे. ते कुणाच्या माध्यमातून सांगणार तुम्ही? कुणाला साक्षी ठेवणार? त्या सभ्याग्नीला साक्षी ठेवणार. म्हणजेच त्या यज्ञाला साक्षी ठेवून तुम्ही त्याला सांगताय सगळं. आणि ज्ञान ज्ञान असतं, कर्म कर्म असतं. ते आपण यज्ञासाठी करतोय म्हटल्यावर ते उच्च नीच असं काही नसतं. मग आता असं जर झालं तर मग ते 4 ऋत्विजे जे आहेत वेगवेगळ्या गणातले 16 जण, त्यांची पण कर्म ठरलेली आहेत. कुणी काय करायचं? ह्यांनी देवताला आवाहन करणार, तो देवतांची स्तुती करणार त्या वेदाच्या मंत्राने. हा देवतांना हवी करून तयार करून हवन करणार. मग तो हवन करणारा मी काय स्वयंपाकी आहे का? असं म्हटलं तर तसं नाही आहे ते. हे त्यातलं छोट्यातलं छोटं कर्म हे ते यज्ञकर्मच आहे. म्हणून कर्माची व्याख्या करताना आपण आपला भाव काय आहे मागचा कर्माच्या, की मी सुतारी काम पात्र तयार करतो तर मी यज्ञ करतोय. कारण हे यज्ञ चाललंय तिकडं, ह्याच्यातूनच तो हवन करणार आहे. म्हणजे यज्ञाची सुरुवात इथून मी माझा यज्ञ करतोय. अशा पद्धतीचा आपण भाव जर ठेवला तर त्या जातींमधला जो विद्वेष आहे तो नक्की निवर्तेल आणि यज्ञ संस्थेला प्राबल्य प्रतिष्ठा निर्माण होईल पुन्हा. बरोबर आहे गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की जर यज्ञसंस्था टिकली तर चातुर्वर्ण्याला आपोआप ते फळ मिळत जाईल. गुरुजी, आपण आत्ताच जे डिस्कस केलं त्याप्रमाणे तर भारतात श्रौतयज्ञ कुठे केले जातात आणि जर असे यज्ञ करायचे असले तर ते कोणाद्वारे आपल्याला करता येते? श्रौतयज्ञ हे आत्ता ज्यांची अग्नी उपासना आहे, अग्निहोत्र उपासना ज्यांची आहे
त्यांच्या माध्यमातून करावी लागते. कारण श्रौतयज्ञांचं मी आधी सांगितल्याप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी ही दोन्हीची उपासना आहे. व्यष्टी म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये लागणारी उपासना. तो ते अग्निहोत्री ज्यांनी घेतलेलं असतं ते करत असतात. त्यामुळं आपल्याला श्रौतयज्ञाचा म्हणजे जसं मी म्हटलं की अधिकार प्राप्त करण्यासाठी संस्कार, वेदाध्ययन, गृह्याग्नी, नंतर श्रौताचं आधान हे करावं लागतं. तशाच पद्धतीने सोमयज्ञ करण्यासाठी अग्निहोत्र उपासना तुमची असणं आवश्यक आहे. त्यामुळे ते सर्वसामान्यांना आपण करू जरी म्हटलं तरी ते सहाय्य करू शकतात त्या गोष्टीला. अग्निहोत्राच्या सोमात सोमयागांसाठी किंवा श्रौतयागांसाठी सगळ्या प्रकारचे हविस संस्था असू दे, सोम संस्था असू दे याच्यासाठी. तर ह्याचा उपयोग काय? तर कसा जसं एखाद्या मगाशी मी अश्वमेधाच्या बाबत जसं तुम्हाला सांगितलं की त्याला सगळे सहाय्यभूत होतात. तसंच या श्रौतयज्ञाला जे जे सहाय्यभूत होतात प्रत्येक ठिकाणी ते सर्व त्याचे फलभागी असतात. कारण हा समष्टीवर सुद्धा त्याचा परिणाम असतो. मग समष्टीवर परिणाम कसा होणार? तर आपण एक बागेमध्ये जर आपण फुलं फुलवलेली असतील आणि एक बाग माळ्याने जर बाग ती सांभाळलेली असेल, तर आपल्याला जर त्या बागेचा आस्वाद घ्यायचा आहे आणि आपल्याला जर तो वास यावा आपल्याला वाटत असेल किंवा आपल्याला जर ती अनुभूती मिळावी, तो आनंद मिळावा आपल्याला जर वाटत असेल, तर आपण त्या बागेशी जोडणं गरजेचं आहे. तिथं जाणं गरजेचं आहे. तिथं बसणं गरजेचं आहे आणि ते अनुभव घेणं गरजेचं आहे. तसं हे अग्निहोत्रामध्ये जिथं कुठं अग्निहोत्र चालू असेल, त्या ठिकाणी आपण जावं. अग्निहोत्र होमाच्या वेळेस उपस्थित राहावं. जसं दर्शपूर्णमास याग म्हटलं. त्या यागाच्या वेळेस आपण तिथं उपस्थित राहावं. कारण ह्या अग्निहोत्र्याच्या ठिकाणी सांगताना म्हणजे महाभारतात श्लोक आलेला आहे. युगपत सर्व तीर्थानी युगपत सर्वा देवताः द्रष्टुमिच्छसी हे राजन अग्निहोत्र ग्रहम व्रजा. सर्व तीर्थ आणि सर्व देवता युगपत एकाच वेळेस एकाच ठिकाणी तुला जर बघायचे असतील तर अग्निहोत्रीच्या घरी जातात. अग्निहोत्राच्या घरी जा. मग हे का सांगितलं? तर अग्नीच उपासना प्रधान आहे आणि अग्नीच सर्वत्र आहे. त्याच रूपाने आपल्याला सगळीकडे उपासना करायची बीजं आपल्याला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक उपासना मार्गामध्ये मिळतात. म्हणून तुम्ही इकडे-तिकडे न भटकता एका ठिकाणी गेलात, अग्निहोत्राच्या म्हणजे अग्निहोत्राचं महत्त्व सांगितलं त्यांनी, की इतकं म महत्त्व त्याचं महत्त्व आहे त्या गोष्टीचं, की तुम्ही नुसतं तिथं गेलात आणि बसलात, काय तरीसुद्धा तुम्ही त्याचा अनुभव आणि त्याचं फल प्राप्त करून घेऊ शकता. कारण नुसतं आपण धन दिलं म्हणजे ते कर्मामध्ये सहभागी झालो असं नाही. आपण अग्नीमध्ये आहुती घातली म्हणजे कर्मामध्ये सहभागी झालो असं नाही. आपण तिथं उपस्थित राहिलो म्हणजे हे जे कर्म चालू आहे ह्याला आपण अनुमोदन दिलं. जसं एखादं सरकार चालवताना सगळे खासदार काय किंवा सगळे आमदार काय, आपण काय प्रत्येकजण मंत्री असतो का? प्रत्येकजण कर्म करतो का? नाही. मग बाकीचे काय करतात? आपापल्या गावांकडं सरकारी योजना राबवत असतात. त्यांच्या सरकार जसं ठरवेल तसं त्या योजना राबवत असतात. पण ते ठरवताना, की हे आपल्याला करायचं आहे, हे ठरवताना बाकीचे काय करतात? अनुमोदन करतात. म्हणजे त्याला सपोर्ट करतात. तसं यज्ञभूमीमध्ये यज्ञ चालू आहे, अग्निहोत्र चालू आहे, इष्टी चालू आहे, सोमयाग चालू आहे. त्या ठिकाणी आपण नुसतं जाऊन बसलं तरी त्या यज्ञाला अनुमोदन असतं आपलं. आणि मग तो अनुमोदन जे असतं, ती एक संकल्प शक्ती असते. ती जी एक मी एकट्याने संकल्प केला आणि एक कार्य चालू करणं आणि 1,00,000 लोकांनी संकल्प करून ते कार्य चालू करणं. ह्याच्यामध्ये 1,00,000 लोकांचा संकल्पनाचं एक आंदोलन मागं उभं राहिलेलं असतं. ही 1,00,000 लोकांची जी एक भावना, संकल्प असते, ती एकत्रित वाटते आणि ते जे कर्म आहे, यज्ञ आहे, ते वीर्यवत्तर फलाला प्राप्त होतं. म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही, या पद्धतीनं ते आपल्याला फल प्राप्त होतं. हे जे यज्ञ आहेत, आता जे काही नित्य अग्निहोत्र होम आहे, इष्टी आहे, हे कमी खर्चिक असतात. ते स्वतः अग्निहोत्री वहन करू शकतात. पण ज्यावेळेस आपल्याला सकल सृष्टीसाठी किंवा आपल्या ह्याच्यातलं सर्व समाजाला त्याचा उपयोग व्हावा याचा, म्हणून जर काही आपण यज्ञ, मोठे यज्ञ म्हणजे जसे सोमयागाचे सप्तसोम संस्था, हे जर करायचे ठरवले यज्ञ, तर त्याला खर्चाचा भाग मोठा असतो. मग ते कोण करणार?
तर ते एकतर पूर्वीच्या काळी आपण राजांकडे जात होते आणि मला हा यज्ञ करायचा आहे, वर तुम्ही आम्हाला सहाय्य करा म्हणून राजे ते त्या यज्ञासाठी जे काही लागणाऱ्या गोष्टी असतात ते सर्व राजे लोक त्यांना पुरवत होते. आज राजा ही व्यवस्था आपल्याकडे नाही. आपल्याकडे सरकार ही व्यवस्था आहे आता. आपण कुणाकडे जायला पाहिजे? सरकारकडे जायला पाहिजे. म्हणजे यज्ञीय कर्मांना सहाय्य करण्याचं काम कोणाचं आहे? सरकारचं आहे. सरकार कोण चालवतंय? तर समाज चालवतोय. तर आपण सरकार जर आपल्याला अनुकूल नसेल, तर आपण समाजापाशी जाऊ शकतो. म्हणून समाजाने ह्याला सहाय्य करायला पाहिजे. मग एकदा समाज सहाय्य करायला लागला, की सरकार आपोआप सहाय्य करायला लागेल. अशा पद्धतीनं ज्यावेळेस एखादे मोठे यज्ञ करतात, तर त्याचा दीर्घकालिक परिणाम असतो. ह्याचा विविध परिणाम म्हणजे मुख्य म्हणजे प्रकृतीवर होतो. कारण आपल्या यज्ञांमध्ये सांगताना आपल्याकडे 3 ऋतू आहेत. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. पण यज्ञातून काय निर्माण होतं? यज्ञामुळं काय होतं? तर पर्जन्य. यज्ञात भवती पर्जन्यः. कारण अग्नौ प्रास्ताहुती सम्यक आदित्यमुपतिष्ठते आदित्यात् जायते वृष्टिः ततोरन्नं ततः प्रजा. अग्नीला जर यथाशास्त्र आपण जर हवन केलं, अग्नौ प्रास्ताहुती सम्यक आदित्यमुपतिष्ठते. कुठपर्यंत जातं ते देवलोकांपर्यंत. 3 लोकांवर त्याचा परिणाम करतं. आदित्यात जायते वृष्टी. आदित्यापासून आपल्याला काय प्राप्त होतं? तर वृष्टी प्राप्त होते. तर ती वृष्टी आपल्याला एकदा मिळाली. त्यामुळं पावसाळा जर आपल्याकडे व्यवस्थित झाला, तर हिवाळा आपोआप जास्त होतो. आता इतके वर्ष आपण मागचे 3-4 वर्ष आपण बघितले, की आपल्याकडे पाऊस खूप कमी पडत होता. कधी पडला, कधी नाही. दुष्काळ, कधी मोठे पाऊसच आले नाहीत. ओढे नाले भरलेच नाहीत कधी. ह्या वर्षी तसं नाही झालं. त्यामुळे त्या वर्षी मागचे 2-3 वर्ष बघितलं, तर थंडी पडली नाही. ऊनही कडाक्याचं कधी नाही पडलं. 1-2 दिवस ऊन पडलं, की पुन्हा डिग्री कमी आलं. पाऊस आला, आभाळ आलं, संपलं. उन्हाळ्यातही पाऊस आले. म्हणजे ऋतुमान जे बिघडणार, ते पावसाळ्यामुळं बिघडणार. म्हणून आपल्याकडं 27 नक्षत्रांपैकी गणितात, ज्योतिषात सांगताना सांगितलं, की 27 वजा 9 तर किती उरले? तर 0. त्याचं गणित आहे 0. ते कसंच गणित 0 होतं? तर 9 नक्षत्र ही पावसाळी नक्षत्र आहेत. सूर्य ज्या नक्षत्रामध्ये प्रवेश करतो ते दर 15, 14, 13 अशा दिवसांचं ते एक नक्षत्रामध्ये सूर्यप्रवेश असतो. ती पावसाची 9 नक्षत्र सांगितलेली आहेत. त्या नक्षत्रांवर जर पाऊस नाही पडला, ती जर उणीव झाली, तर बाकीच्या नक्षत्रांचा काय उपयोग आहे तुमचा? म्हणून 27 वजा 9 0. म्हणजे ती पावसाळी नक्षत्र. म्हणजे पर्जन्य महत्त्वाचं. म्हणजे यज्ञातून काय निर्माण होतं? तर पाऊस निर्माण होतो. म्हणजे मग सगळं ऋतू म्हणजे पावसाने काय होणार? तर ते तुमचं जे धान्य आहे ते उत्तम प्रकारे होणार. कारण पाऊस जे आहे ना, आपल्या उपनिषदांनी, वेदांनी पावसाला रेत म्हटलेलं आहे. हां, आणि पृथ्वी जी आहे ही धारण करणारी आहे त्याला. म्हणून पावसाचं पाणी पडल्यानंतर जे पीक पिकतं पावसावर किंवा पावसाच्या पिकलेल्या पिकामध्ये त्या धान्यामध्ये जी सत्व आहेत, ती तुम्ही विहिरीतून दिलेल्या पाण्यामध्ये नाहीत. म्हणजे यज्ञीय कर्माचा आणि पर्यावरणाचा इतका एक समतोल केलेला आहे शास्त्र. नुसतं पर्यावरण नाही, आपल्याशी डायरेक्ट निगडीत आहे. आपण ते धान्य खातोय. अन्नात भवती रेतः ततः पुरुषः ततोरन्नं ततः प्रजा. ते पावसामुळं अन्न निर्माण होतं आणि अन्नातून ते प्रजा निर्माण होते. म्हणजे आपण सुद्धा निरोगी व्हायचं असेल, तर उत्तम अन्न आपल्याला उत्तम धान्य आपण खाल्लं पाहिजे. उत्तम धान्य कशाने निर्माण होणार? तर ते पावसाच्या पाण्याने निर्माण होणार. आज रोगराई वाढते, पावसाच्या पाण्यावर शेतीन धान्य नाही पिकत. आपण मनुष्याच्या प्रयत्नाने तयार केलेलं धान्य ते मनुष्याला सूट नाही होणार. म्हणून पावसाला रेत ही संज्ञा दिलेली आहे. ती जमिनीवर पडली, की त्याच्यातून सृष्टी निर्माण होते. पाऊस पडला, की कुठलंही बघा, तुमचं गवत असेल किंवा काय तृणं असतील, झाडं असतील, ह्याला पोषण खऱ्या अर्थाने पावसाच्या पाण्यानेच होतं. त्यामुळे पावसाळ्यात जो ताजेतवानेपण असतं, ते इतर दिलेल्या पाण्यामुळं कधीच मिळू शकत नाही. म्हणजे इतकं या पर्जन्याला महत्त्व आहे आणि पर्जन्य याचा बेस आहे. म्हणजे यज्ञ करायचाच पर्जन्यासाठी, की आपोआप ते सगळं सुरळीत होईल. ते पूर्ण सायकल त्याच्या यज्ञाद्वारेच चालेल.
हे गृहीत धरून आज भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडं शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत जे त्यांची उज्जैनमध्ये जी प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानच्या मार्फत आज 12ही ज्योतिर्लिंगांवर मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी दिवाळीनंतर ती 12ही ज्योतिर्लिंगांवर सोमयज्ञांची मालिका सुरुवात केली आणि त्याचा परिणाम गेल्या वर्षी त्याचा रिझल्ट 12 मेला आपल्याकडं 15 मेला आपल्याकडं महाराष्ट्रात गेल्या 5-7 वर्षात कधीही पाऊस आलेला नाही. मेमध्ये जून 15 नंतर जुलैमध्ये कधी कधी इतका लांबलेला आहे पावसाळा. पण गेल्या वर्षी 15 मेपासून रोहिणी नक्षत्र सुरुवात होतं पावसाचं तेव्हा कारण आपल्याकडं पडल्या तर रोहिण्या पिकतील मोती असं काय काय त्याची उदाहरण आहेत की रोहण्या जर पडल्या आपल्याकडं तर तुरीचं पीक आपल्याकडं चांगलं येतं. आणि आपल्याकडे 15 मेला पाऊस पडलेला आहे गेल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला. हे कशाचा परिणाम आहे तर 12ही ज्योतिर्लिंगांवर पावसासाठी म्हणून संकल्प करून आपल्याकडे सोमयाग केले गेले. ते गव्हर्मेंटनी केले म्हणजे त्यांच्या खर्चाने आम्ही लोकांनी जाऊन ते सगळे केले. त्याचा परिणाम आहे, त्याचं रेकॉर्ड ठेवलं गेलेलं आहे. याही वर्षी फेब्रुवारीपासून 12ही ज्योतिर्लिंगांवर पुन्हा पावसासाठी हे सोमयाग संपन्न होणार आहेत. 1 फेब्रुवारीपासून रामेश्वरला सुरुवात आहे ते केदारनाथपर्यंत. अशाच पद्धतीनं पुढच्याही वर्षी म्हणजे 3 वर्ष सलग करण्याचा संकल्प केलेला आहे. तर हे होतं का नाही होतं ह्याचा मागच्या वर्षी आपण जर रिझल्ट बघितला त्याचा मेमध्ये पडलेल्या पावसाचा तर तो रिझल्ट आहे गेल्या वर्षी जे 12 ज्योतिर्लिंगांवर सोमयाग केले त्याचा हा परिणाम आहे. हे 2005मध्ये एकदा केलेला आहे प्रयोग. त्याही वर्षी असाच पाऊस पडलेला आहे. आता गेल्या वर्षी आपण केला त्याचाही परिणाम गेल्या पावसाळ्यात आपण बघितला आहे की 15 मेपासून चालू झालेला पाऊस अजूनपर्यंत तो चालू होता. तसंच याही वर्षी करणार आहेत. तर ह्याचा काय परिणाम होतो आहे हे 3 वर्ष सलग सायन्सच्या दृष्टीने हा सगळा डाटा कलेक्ट करून त्याच्यावर संशोधन होणार आहे आणि मग निश्चित केलं जाणार आहे की आपल्याला काय करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर समाज गव्हर्मेंटच्यामुळं किंवा समाजामध्ये ह्याच्याबद्दल जागरूकता व्हायला लागलेली आहे श्रौतकर्मांमुळं आणि ते हळूहळू प्रसारित व्हायला लागलेलं आहे आणि लोकांमध्ये उत्सुकता आहे. जेव्हा अनुभव येतो तेव्हा ती श्रद्धा उत्पन्न होते आणि जशी श्रद्धा उत्पन्न होईल तसं ती यज्ञामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि त्याचा परिणाम जास्तीत जास्त चांगला कारक होतो. तर अनुभव येणं गरजेचं आहे पहिल्यांदा. आजकाल कसं झालंय लोकांना, की एक फास्ट मूव्हिंग जग झालंय, की लोकांना झटपट त्यांना कळायला पाहिजे, की बाबा हे कर्म केलंय, लगेच मला ते मिळायला पाहिजे. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणेच, की सरकारने सुद्धा एक पुढाकार घेतला आणि त्यांनी सुद्धा हे यज्ञाला महत्त्व दिलं आणि त्यातल्या त्यात श्रौत यज्ञ हे म्हणजे सर्वांसाठी, की एकट्यासाठी म्हणून नाही, की बाबा संपूर्ण भारत हा जो आहे सुजलाम सुफलाम व्हावा आणि पर्जन्य पडून सर्वांना ते शेतकऱ्यांना असो की सर्वांना ते जे काही त्याचं कर्म आहे ते चांगल्या प्रकारे मिळावं. तर गुरुजी अजून एक असा मला एक या अनुषंगानेच एक प्रश्न असा विचारावासा वाटतोय, की आज हे यज्ञ करण्यात कोणती व्यावहारिक अडचणी तुम्हाला येतात? की तुम्ही असंख्य यज्ञ केलेले आहेत. पण की उदाहरणार्थ आपण हवीबद्दल बोललोत, की बाबा शुद्ध साहित्य मिळत नाही. नाहीतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे, की तो सुतार जे होता, पारंपरिक सुतार पात्र मिळत नाही. किंवा काय झालंय, की आज ऋत्विजच मिळत नाहीयेत. कारण की काय आहे, की त्या प्रकारचं शिक्षण घेतलेला, त्या वेदांचं शिक्षण घेतलेला किंवा वेदांगाचं शिक्षण त्यांनी परिपूर्ण केलेलं आहे, असे ऋत्विज मिळत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांना आज वेळ नाही आहे. बाबा यज्ञ करायचा तर तेवढे दिवस ते देत नाही आहेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती एक कालावधी आहे यज्ञाची, तर ते देत नाही. आणि हे कर्म तर खार्चिक आहे. त्याला धन तर लागणारच. त्या प्रकारचे दातासुद्धा दातृत्व त्यांचं मिळत नाही आहेत. अशा कोणत्या व्यावहारिक आव्हाने तुमच्यासमोर उभे आहेत? जेवढे प्रश्नात आव्हान उपस्थित केलेले आहेत त्यातले थोडेफार तर नक्कीच आव्हान आपल्यासाठी आहेत. कारण यज्ञाची मी आधी म्हटलं शुद्धता ही जी आहे ना ही प्रमुख बाजू आहे त्याची. मग सगळ्या सगळ्या प्रकारची शुद्धता द्रव्य असू दे, धन असू दे, ऋत्विक असू दे, मंत्र असू दे, स्थान असू दे, काल असू दे, मुहूर्त असू दे, यजमान असू दे किंवा ती त्याच्या मागचा समाज असू दे. सगळ्यांची शुद्धता फार गरजेची आहे.
मगाशी उदाहरण दिल्याप्रमाणे अनुमोदन देणे. समाज जोपर्यंत या यज्ञांच्या बाजूला उभा राहणार नाही, तो प्रत्यक्ष त्या स्थानावर उभा राहणार नाही, त्याला अनुमोदन देणार नाही, तोपर्यंत समाजाच्या विचारांची शुद्धता या यज्ञाला अनुमोदक होणार नाही. म्हणजे समाज नुसतं येऊन बसला, त्याने काही करू नको दे, येऊन बसला आणि तो जर यज्ञमय व्हायला लागला, तर त्याची जी एक श्रद्धा आहे, त्याची जी एक भावना आहे, ती म्हणजे ती बाहेर प्रसारित होतच राहणार आहे त्या लहरी. जसं आपण आपण आतून जर आनंद वाटला आपल्याला, आपल्या चेहऱ्यावर हसू येतं. म्हणजे काय, ती स्पंदनं बाहेर उद्भवतात. हा समाज जर शुद्ध विचाराने चिंतनशील जर यज्ञाच्या आजूबाजूला येऊन बसला आणि तो जर तो प्रसारित करायला लागला, तर हे समाजाच्या दृष्टीने एक शुद्ध वातावरण तयार करणं होतं. द्रव्यशुद्धी, जो आपण धन एकत्रित करणार आहे, त्या धनाचं पण ते कुणी दिलेलं आहे, कशा स्वरूपात त्यांनी प्राप्त केलेलं आहे. म्हणून आपल्याकडं धन जुनी जी व्यवस्था होती, की आपण जे काही मिळवू, त्यातले 10% आपल्याला यज्ञयागां दानादानवर आपल्याला ते खर्च करायचे. तेव्हा ते आपण मिळवलेल्या द्रव्याची द्रव्यशुद्धी, जसं गव्हर्नमेंट आता इन्कम टॅक्स घेतं. तुम्ही हे ₹100 मिळवलेत, त्याच्यातले 18% आम्हाला द्या किंवा 35% आम्हाला द्या. ही काय आहे, तर ती द्रव्यशुद्धी. आत्ता गव्हर्नमेंटच्या व्यावहारिक जगतामध्ये गव्हर्नमेंट ती द्रव्यशुद्धी करतं. म्हणजे काय, तर आमच्या सरकारच्या मार्फत किंवा या देशाच्या भूमीवर तुम्ही जे काही राहताय, ह्या राहण्याचा तो टॅक्स देताय तुम्ही एक प्रकारे. तुम्ही जे धन मिळवलं, इथल्या लोकांना विकलं, इथल्या म्हणजे या देशाचेच समाज आहे ना तो. त्यांना विकून तुम्ही धन मिळवलं, त्याचा तो टॅक्स घेते गव्हर्नमेंट. तसं यज्ञीय भूमीमध्ये हा जो यज्ञ देवतांना उद्देशून या ठिकाणी होतोय, त्या यज्ञाला तुम्हालाही प्राप्त होणार आहे. पर्जन्य तर काय एकाच्या डोक्यावर पडणार आहे यजमानाच्या? नाही. सकल सृष्टीला मिळणार आहे. म्हणून त्या या यज्ञाला द्रव्य कुठलं यावं? तर अशा पद्धतीनं प्राप्त केलेलं द्रव्य, त्यातलं 10% जे काही तुम्ही काढायला किंवा खर्च यज्ञांवर खर्च करायला सांगितलेलं आहे, ते जर द्रव्य आलं, तर त्यांची द्रव्यशुद्धी ही सांगितलेली आहे. कारण ते जे 10% यज्ञ द्रव्य जाणार आहे, ते यज्ञामध्ये जाणार आहे. आणि त्या यज्ञातून परिणाम काय होणार आहे, तर रिटर्न पुन्हा तुम्हाला त्याचं मिळणार आहे. काय मिळणार आहे, तर ते पर्जन्य स्वरूपात. पुन्हा तुम्हाला ₹100 मिळवण्यासाठी ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचं ते एक सर्कल आहे द्रव्यशुद्धीचं. आपण बघूया ऋत्विज शुद्धी. तो खूप गहन आणि चिंतनशील आणि सूक्ष्म विचार आहे. थोडक्यात सांगतो, की वेदामध्ये मंत्र आहे. उपह्वरे गिरीणाम संगमे च नदीनाम धिया विप्रो अजायथा. उपह्वरे गिरीणाम. पूर्वीच्या काळी जेवढी आपली गुरुकुलं होती किंवा वेदाध्ययनाच्या मंत्राध्ययनाच्या ज्या परंपरा होत्या, त्या सगळ्या घनदाट निबिड अरण्यांमध्ये होत्या. कारण तिथं एकांतता होती. त्या एकांततेमध्ये तुम्ही तुमची तपश्चर्या आणि मंत्रांची साधना, मी जर आधी म्हटलं की उपासना करायला पाहिजे, आपल्याला धारण करायला पाहिजे. ते ऋषींना प्राप्त मंत्र आहेत. आता ते माझे करायचे आहेत. कसं होणार माझे? मी त्यांची उपासना करायला पाहिजे त्या मंत्रांची. मग ते उपासनेच्या माध्यमातून, त्या तपाच्या माध्यमातून ते मंत्र माझे होणार आहेत. आणि मग मी तो मंत्र उपयोग केला, की ते मंत्राला मला हवं ते फल प्राप्त होणार आहे. मग त्याच्यासाठी तुमचं अध्ययनापासून तुमची ती तयारी पाहिजे, की तुमचं अध्ययन निर्जन ठिकाणी, निबिड अरण्यांमध्ये, घनदाट अरण्यांमध्ये, डोंगर दऱ्यांमध्ये, कारण तिथं एकांतता आहे. तिथं फक्त प्रकृती आहे, नगर नाही आहे, नागरी संस्कृती तिथं नाही आहे. तिथं एकांत संस्कृती आहे, तपस्साधन आहे. तेव्हा अशा ठिकाणी तुमचं अध्ययन व्हायला पाहिजे. ते नाही मिळालं तर काय, संगमेच्या नदीनाम, नद्यांचे जे संगम आहेत. कारण मी आधी म्हटलं की अग्निहोत्राचा काल काय, तर संधिकाल. मग तुमचं अध्ययन कुठं व्हायला पाहिजे? संगमेच्या नदीनाम. तिथं 2 नद्यांचा संगम आहे, तो संधिकाल आहे, त्यांचं संधिस्थान आहे ते. त्या ठिकाणी तुमचं अध्ययन व्हायला पाहिजे. तिथंही नाही झालं तर काय, अशा ठिकाणी जर तुम्ही अध्ययन केलं सगळं गुरुकुलातून आणि अशी उपासना करून जर मंत्र धारण केलेत तुम्ही, तर त्या ठिकाणी काय होणार आहे, तर धिया विप्रो अजायथा. म्हणजे धीमान, अत्यंत प्रगल्भ बुद्धिमान आणि सात्विक बुद्धीचा विप्र म्हणजे ऋत्विक, तो जन्माला येणार आहे तिथं. हे वेदांचं वाक्य आहे. त्यामुळे श्रुतीने सांगितलं म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही हे नाही. पण आपल्याकडं आता ते नागरी संस्कृतीमध्ये जे काही आता अध्ययनाचं झालं,
मग ते नागराचं पण त्याच्यावर परिणाम झाला, त्या अध्ययनावर. त्यांच्यासमोर सगळा व्यवहार यायला लागला, एकांत येऊन धारण करायला पाहिजे, ते गेलं. तर अशा पद्धतीचं ऋत्विक तयार करायचे म्हणजे ते इथून तयार करायला पाहिजेत, की तुमच्या ज्या काही अध्ययनाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही एकांतामध्ये, म्हणून 12 वर्ष गुरुकुलात राहायचं. कारण 12 जी संख्या आहे ही तपाची साधन आहे. 12 काय आहे तर आदित्य आहेत. द्वादशादित्य. आदित्य म्हणजे काय आहे तर देवलोकाची कल्पना आहे ती. 12 आदित्य. तर आपल्याकडे जो रुद्र सांगितलेला आहे ना, तो त्या 12 आदित्यांमधला जो 12वा आहे ना, तो आदित्य म्हणजे रुद्र आहे. रुद्र म्हणजे अजून काही वेगळा नाही. कारण द्वादशादित्य परमपुरुष स एष रुद्रो आदित्य, स एष रुद्रो देवता. आपली रुद्राची देवता काय? द्वादशादित्य परमपुरुष. त्याचा जो उत्तम पुरुष आहे, परमपुरुष म्हणजे परमात्मा, तो 12वा जो आहे ना, तो आदित्य म्हणजे प्रधान देवता. तेच शिव किंवा ती शिवशक्ती, त्यालाच परमात्मा, तोच अग्नी. अशा पद्धतीनं त्याची व्याख्या आहे त्या ह्याच्यात. त्यामुळं आपल्याला ऋत्विक शुद्धता, अध्ययन केलेलं असावं, यज्ञ जाणलेला असावा. कारण हे यज्ञ अध्वर्यू कसा असावा हे सांगताना मंत्र सांगताय की युंजते मन उत युंजते धियो विप्रा विप्रस्य बृहतो विपश्चितः. युंजते मन उत युंजते, तुमचं जे मन आहे ह्याचं नियोजन, युंजन केलेला कुठं? उत युंजते, त्या परमात्म्याशी. असा युंजन केलेला अध्वर्यू असावा. म्हणून त्या यज्ञाची पहिली आहुती घालत असताना या मंत्राने घालायला सांगितलेली आहुती, ते त्याला स्मरण पाहिजे. तो असा पद्धतीचा अध्वर्यू. विपश्चित, अत्यंत प्रगल्भ बुद्धिवान, सगळं जाणणारा. धिया, अत्यंत धीमान असलेला. विप्र म्हणजे अशा पद्धतीनं अध्ययन केलेला. धियो विप्र विप्रस्य बृहतो विपश्चितः. की ऋत्विज कसा असावा, माझ्या यज्ञाचा अध्वर्यू कसा असावा, होता कसा असावा. म्हणजे ऋत्विजांची खूप सूक्ष्म व्याख्या त्यांनी केलेल्या आहेत यज्ञांच्या मध्ये. कोण असावं? ज्यावेळेस हे सगळं मिळेल त्यावेळेस नक्कीच, म्हणजे एवढं सगळं न मिळत असताना सुद्धा जर एवढा परिणामकारक यज्ञ आपण अनुभवतोय, तर हे परिपूर्ण झाल्यावर किती फळ मिळेल? म्हणजे त्याचे आपण किती, आपण त्याला इतकं दूर लोटलेलं आहे आपल्या सगळ्या संस्कृतीला किंवा आपल्या परंपरांना. कारण परंपरांना महत्त्व याच्यासाठी आहे की तू उच्च मी नीच, याच्यासाठी परंपरांना महत्त्व नाही. परंपरांना महत्त्व आहे की समजा मी वेदाध्ययन केलेलं आहे, आता मी वेदांच्या बाबत जाणतो, काय मी अध्ययन केलेलं आहे, मी अग्निहोत्र करतोय. मग आता माझं जे शरीर आहे, इतके वर्षाची उपासना केल्यामुळे मी माझ्या मुलाला काय दुसरं शिकवणार? त्यातलं जे उत्तमोत्तम आहे, मी जे काही करू शकलो नाही ते तू करण्याचा प्रयत्न कर, म्हणून मी त्याला लहानपणापासून शिकवणार. म्हणजे त्याचे संस्कार कसे होत जाणार? माझ्यापेक्षा चांगले होत जाणार. त्याच्यानंतर पुढचं काय होणार तर तो त्याच्यापेक्षा अजून उत्तमोत्तम होणार. जे, आणि हे सगळे संस्कार जे आहेत ना, हे आपल्या एकमेकाच्या DNA मधून ट्रान्सफर होत असतात. हे असं आपलं जन्म म्हणजे नुसतं अचानक झाला जन्म आणि पुढं काहीच नाही असं नाही आहे. पूर्वजन्म सुकृत जन्म आपल्याला मिळतो. जसं मी ऋषीमुनींनी मंत्र आपल्याजवळ दृष्ट होण्यासाठी रिक्त स्थान निर्माण केलं, त्याला अवतरित होण्यासाठी स्थान निर्माण कर. जसं गर्भधारणा करण्यासाठी आपण क्षेत्रशुद्धी, तसं स्थान निर्माण कर की संस्कारित मुलगा जन्माला यावा. तसंच या ठिकाणी ह्या परंपरा ज्या आहेत, ती मी आता अग्निहोत्री आहे, माझं लग्न झालं, माझे आता प्रजोत्पादन पुढं आहे, ते सुद्धा कसं व्हावं तर ह्या संस्कारांनी जर आम्ही युक्त असू तर त्यावेळेस सुद्धा आम्ही असाच विचार करत असू. तर तो मुलगा कसा माझा जन्माला यावा तर तोही संस्कारित यावा. मग त्या ठिकाणी जर मी गर्भाधानाच्या वेळेस जर तसा संस्कार किंवा तसा संकल्प, तसा मानस माझा जर राहिला तर तो जीव येणारा असा संस्कारित जीव तिथं जन्माला येतो. इतरत्र तो जीव जाणार नाही, कारण तो क्षेत्र हुडकत असतो. कुठेही त्याला जन्म घेऊन जमणार नाही. त्याला पुढचं जीवन जे त्याच्या पूर्व सुकृताप्रमाणे त्याला जगायचं आहे, तो ते क्षेत्र हुडकत फिरतो.
आणि तो सूक्ष्मजीव त्या गर्भामध्ये प्रवेश करतो. म्हणून 5व्या महिन्यानंतर आपल्याकडं सगळे नियम आहेत स्त्रीला. कारण तो तिथं जीव प्रवेश करतो 5व्या. तोपर्यंत त्याचं शरीर बनत असतं तोपर्यंत. म्हणजे ते एक प्रकारे आपण परंपरेने उत्तमोत्तम प्रजा, सुप्रजा ज्याला म्हणायचं, सुप्रजा निर्माणाचा हा यज्ञसुद्धा एक कारणीभूत आहे. आणि ह्या परंपरा कारणीभूत आहेत. म्हणून परंपरांना महत्त्व आहे, की मी समजा सुतारी काम करतो, माझ्या मुलाला अजून सुतारी काम चांगलं शिकवणार, तो त्याच्या मुलाला अजून चांगलं शिकवणार. म्हणजे आणि ते ज्ञानही वाढत जातं, त्याची कला वाढत जाते. म्हणून आपल्याकडे जे 64 कला आपण मंदिरं बघतो, नक्षीकामं जुन्या मंदिरांची बघतो, ते दगडं वर कशी गेले ह्याचं आश्चर्य वाटतं आपल्याला. म्हणजे ती बुद्धी किती परंपरांनी प्रगल्भ होत आलेली आपल्याकडे होती, याचा आपण नुसता अंदाज जरी बांधला तरी आपल्या लक्षात येईल, की ह्यांच्या किती लांबच्या परंपरा होत्या. तेव्हा ही मंदिरांची शिखरं उभी राहिली, तेव्हा या कला उभ्या राहिल्या. आज करायचं म्हटलं तर त्यांना जीव जाईल, एवढ्या नक्षीकाम प्रत्येक लाकडामध्ये आणि हुबेहूब आणि जसं पाहिजे तसं चितारलेलं, इतकं विलक्षण आहे. हे असं उगीच कुणीतरी आला आणि प्रगल्भ बुद्धीचा आणि त्यांनी क्षणी हातोडा घेतला आणि निर्माण केला असं नाही झालेलं. त्याच्यामागे तपश्चर्या आहे, त्याला तपश्चर्या म्हटलेलं आहे. त्यामुळं कुठलंही बिघडलेलं प्राण्यांमधली जी जनुकं जर शुद्ध पुन्हा करायची असतील तर 3 पिढ्या जावं लागतात त्यांच्या. म्हणजे एखाद्या देशी गाईला संकरित वाण लागलं आणि त्याचे जर संकरित गाय झाली, ते जर तिच्या पोटी जर पुन्हा शुद्ध करायचे असेल तर त्या गाईला शुद्ध बीजाच्यासाठी म्हणून हे करावं लागेल. त्याच्यानंतर त्याला जे जन्माला येणार त्या वासराला पुन्हा शुद्ध करावं लागेल. त्याच्या पोटी जे जन्माला येणार त्याला शुद्ध केल्यावर जे चौथं येणार ते प्युअर जे मूळ ब्रीड होतं ते ब्रीड जन्माला येणार. म्हणजे 3 परंपरा कमीत कमी हे आपल्याला शुद्ध करण्यासाठी लागतात. बिघडायला एका परंपरेमध्ये बिघडू शकतं. शुद्ध करायला तुमच्या 3 पिढ्या जावं लागतात प्रत्येक ठिकाणी. मग आता ह्या 12-12 पिढ्यांच्या, 100 पिढ्यांच्या ज्या काही प्रगल्भ होत आलेल्या आपल्याकडं ज्ञान, कारण मला जे आलेलं प्राप्त झालं, मी पुढच्यामध्ये दिलं, त्यानं आपलं आज त्याच्यात इन्व्हॉल्व केलं. असं ज्ञान पुढं वाढत गेलं. म्हणून आपल्याकडं आपल्या धर्माचा एक ग्रंथ नाही आहे, हजारो ग्रंथ आणि हजारो विषय आणि इतकं सूक्ष्म, छोट्यातलं छोटं आपण कल्पना करू शकत नाही. इतकं छोटं बारीक सूक्ष्म ज्ञान त्या प्रत्येक गोष्टीमध्ये नमूद केलेलं आहे. हजारो ग्रंथ कसे निर्माण होऊ शकतात? ते परंपरेने जोपर्यंत आपल्याजवळ ते ज्ञान येत नाही तोपर्यंत ते ग्रंथ निर्माण होत नाही. आता मी 1 वेदाचं 2 वेदांचं अध्ययन केलं, पुढच्याला मी त्या वेदांमधले जे सूक्ष्म बारकावे आहेत ते मी शिकवण्याचा प्रयत्न करणार त्यांना. म्हणजे त्याच्याजवळ ते वर्धन झालं पुन्हा. तो जेव्हा पुढच्याला शिकवेल ते वर्धन होत जाईल. अशा पद्धतीनं या परंपरांना महत्त्व आहे. तसंच या द्रव्यशुद्धीला महत्त्व आहे, ऋत्विजांच्या शुद्धीला महत्त्व आहे. मग तो यज्ञ आपलं जे मूळ उद्देश आहे, ज्याला ते फल प्राप्त करायचं आहे, त्या ठिकाणी ते प्राप्त होतं. आणि गुरुजी तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं की श्रौत यज्ञामागील म्हणजे काय, श्रौत यज्ञ हा कुठला साधा हवन करणे असा नाही आहे, की ते त्याचा तत्त्वज्ञान इतकं सखोल आणि तात्विक आहे की त्याच्यातनं तुम्ही एक आध्यात्मिक संदेश म्हणा, आध्यात्मिक तुम्ही एक उन्नती प्राप्त करू शकता. तर त्याच प्रकारे मला अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो की गुरुजी, की जे तुम्ही म्हणलात ह्याच्यात त्याग आहे, यज्ञ तुम्हाला त्याग शिकवतोय, एक शिस्त आहे, नियमबद्धता आहे की बाबा की ह्या प्रकारे हे सर्व काही करायला पाहिजे. तुम्ही भरपूर सांगितलं त्याबद्दल. आणि पुन्हा एक सांगितलं की वैश्विक सुसंवाद. आजच्या विश्वात काय झालं तुम्हाला तर माहितीच आहे की आज एकीकडे युद्ध चालू आहे, एकीकडे कोण देवाणघेवाणमध्ये त्याचं हे चालू आहे की बाबा तो आज म्हणतोय मी एवढा कर करणार, तुम्ही एवढा कर करा, तुम्ही माझ्याकडून ही वस्तू कमी घेतली, जास्त घेतली. आणि तर सुसंवाद कमी होत चालला आहे विश्वात. जर भारताव्यतिरिक्त श्रौतयज्ञाची परंपरा अन्य देशांमध्ये, जसं काय तुम्ही म्हणालात की युनायटेड स्टेट आहे, अमेरिका आहे, युरोप आहे किंवा जपानसारखा देश आहे की तिथं सुनामी भरपूर, म्हणजे प्राकृतिक आपदा आहेत तिथं भरपूर, की कुठं आफ्रिकन देश आहेत की तिथं म्हणजे लोकांना अन्न मिळत नाही आहे, नाहीतर वेगवेगळ्या आणि त्रासदी सगळीकडे आहे विश्वामध्ये. जर भारतीय परंपरेनुसार
त्या वैदिकांनी नाहीतर त्या श्रौत आहिताग्नींनी जर त्या त्या उद्देशाने त्या त्या देशात जर यज्ञ केले तर तिथली परिस्थिती चांगली होऊ शकते का? हा मला एक प्रश्न तुम्हाला विचारू वाटतो. नक्की होऊ शकते. कारण देवता ही संकल्पना किंवा यज्ञ ही संकल्पना ती अशी बांधील नाही आहे. कारण ह्याच्यामध्ये भारताचा विचार नाही आहे नुसता. वेदांमध्ये संपूर्ण सृष्टीचा विचार आहे. त्याच्यात पृथ्वी पण आले. पृथ्वी एकदा म्हटल्यानंतर त्याच्यात हा देश तो देश तो देश असं काही येत नाही. ते भौतिक कारणाने ती विभाजित भूमी आहे. कदाचित ती 1 कोटी वर्षापूर्वी नव्हती, आज तिथं भूमी आहे. कारण सांगतात युरोप नव्हता, तिथं आता युरोप आहे. तिथं आधी बर्फाच्छादित होतं. कारण मी आत्ता परवा एका ठिकाणी ऐकत होतो. तेव्हा ऐकताना त्याचं सुंदर विश्लेषण केले रामायणावर आणि सुग्रीवाच्या ह्याच्यावर. त्यांनी सांगताना सुग्रीवानी 4 दिशांचं ज्ञान त्याला सांगितलं हनुमंताला जाताना. किंवा वानरसेना जी सीता हुडकायला जात होती, तर ते हुडकायला जाताना तुम्ही कुठपर्यंत जाताना का पूर्व दिशेला तुम्हाला काय काय दिसेल, तर त्यांनी सांगितलं दक्षिण अमेरिकापर्यंतचा भाग तो त्या ठिकाणी ते त्या त्या ठिकाणचे ते हे संदर्भ सांगितलेले आहेत त्यांनी रामायणामध्ये. हा त्याच्या श्लोकांमध्ये ते उद्धृत आहेत. त्यांनी त्याची चिन्ह सांगितलेले आहेत. तर ती चिन्ह काय काय आहेत, तर ती चिन्ह आत्तासुद्धा त्या ठिकाणी अंकित आहेत. आणि त्या लोकांना तिथल्या जर विचारलं तर हे काय चिन्ह ते त्यांनाही माहिती नाही. आणि ते निर्जन पर्वतावरती चिन्ह आहेत सगळी. आता ती कुणी काढली काय केली हा संशोधनाचा सखोल विषय. तसं 4 दिशेला त्यांनी हे करत असताना दक्षिण ध्रुवाकडं उत्तर ध्रुवाकडं जाताना त्यांनी हे सांगितले की अमुक एक योजना गेल्यानंतर तुम्ही त्याच्या पुढे जाऊ नका, पुढं काही नाही आहे, तुम्ही तिकडे जाऊ नका, तुम्ही परत येणार नाही कदाचित. तर तो भाग होता युरोपाचा आहे. त्यांच्या उल्लेखाप्रमाणे आपण जर मॅप ठेवला तर त्याचा भाग तो युरोपाचा होता त्या काळातला. तर त्या काळामध्ये युरोपमध्ये त्याच्यावर बर्फाच्छादित होतं ती भूमी. जसं अटलांटिका आत्ता बर्फाच्छादित आहे, तसा तो भाग बर्फाच्छादित होता. म्हणजे तो काल आणि रामायणाने सांगितलेला काल आणि ती जे वर्णन आहेत, ही वर्णनं तंतोतंत आता त्याला जुळत आहेत की त्या काळात असं होतं इथं. ह्याचा अर्थ त्या काळात कुणी ना कुणीतरी तिकडे जात होतं, येत होतं, गेलं होतं, हे नक्की होतं ह्याच्यातून. म्हणजे ह्याच्यावर असं काही म्हणता येणार नाही की भारतातून बाहेर कुणी गेलंच नव्हतं. हा सुद्धा एक प्रश्न येतो की काही लोक ऋत्विज जे आहेत ते म्हणतात की आम्ही बाहेरच्या देशात जाऊन यज्ञ करू शकत नाही. ते त्याच्या उत्तरोत्तर कालामध्ये आहे. कारण यज्ञ जी संस्था आहे ना ही इतकी ओपन आहे. राक्षसांनी सुद्धा आपल्याला जे काही प्राप्त केलं ते सगळं यज्ञ आणि तप करून प्राप्त केलेलं आहे. रावणाला आत्मलिंग प्राप्त झालं, कशामुळे प्राप्त झालं? एवढा दुष्ट होता आपण जर म्हणतोय तर कशाने प्राप्त झालं? ते तपाने प्राप्त झालं. तपाने काय प्राप्त होत नाही आणि कुणाला प्राप्त होत नाही? सगळ्यांना सगळं तपाने प्राप्त होतं, सगळ्यांना सगळं यज्ञाने प्राप्त होतं. त्यामुळं राक्षसही यज्ञ करायचे आणि ऋषीमुनींच्या यज्ञांमध्ये विघ्न याच्यासाठी टाकायचे. ह्यांनी जर हा यज्ञ केला तर आपलं सामर्थ्य कमी होईल, म्हणजे ते भंग करा, म्हणजे आपलं सामर्थ्य टिकून राहील, ह्याच्यासाठी ते विध्वंस करायचे, तिथं तिथं विघ्न आणायचे. कारण आपण जे यज्ञ करून मिळवले तेच जर आता ऋषींनी देवतांनी केलं तर ते पुन्हा आपल्यापेक्षा प्रबल होतील, पुन्हा आपला पराजय. म्हणून ते त्याच्यामध्ये विघ्न, कारण त्यांची दुष्ट प्रवृत्ती असल्यामुळं ती त्याच्यामध्ये विघ्न आणायची. देवता काय करत होत्या? तेच यज्ञ करून त्यांच्यापेक्षा सरस यज्ञ करून ते आपण अधिक तपाने ते सामर्थ्य प्राप्त करायचे, त्यांच्यावर जय करायचे. पण जे काही सामर्थ्य प्राप्त होत होतं ते यज्ञानेच प्राप्त होत होतं. त्यामुळं ज्याला कोणाला यज्ञ सामर्थ्य प्राप्त करायचं आहे त्याला यज्ञ करणं गरजेचं आहे, त्याला तप करणं गरजेचं आहे, त्याला उपासना करणं गरजेचं आहे, त्याला कुठलंही दुसरा पर्याय नाही. म्हणून कुणीही ही पृथ्वीवर इथं हे नाही ते नाही ते नाही असं काही म्हणू शकत नाही. हां, आता त्या ठिकाणी जर राक्षसांचा वास असेल, ती राक्षस भूमी आहे असं जर आपण मानत असू आणि हाही जर देवभूमी असं मानत असू तर देवतांनी देवभूमीमध्ये यज्ञ करावेत. पण राक्षस भूमीमध्ये राक्षस यज्ञ करत नसतील असं नाही म्हणता येणार ना.
कारण देवतांबरोबर वेदांमध्ये उल्लेख येतात. देवतांचं आणि असुरांचं युद्ध झालं. आता देवतांबरोबर युद्ध करणारा म्हणजे समतुल्य असेल ना राक्षस असुर सुद्धा. ते काही कमी सामर्थ्यवान नसतील. मग ते सामर्थ्य त्यांना कुठून प्राप्त झालं? स्वयंभू होतं का सामर्थ्य? मग स्वयंभू हे असुरांना प्राप्त झालं आणि देवतांना स्वयंभू नाही प्राप्त झालं. म्हणजे ही विसंगती आहे. म्हणजे मग त्यांना पण सामर्थ्य यज्ञामुळंच प्राप्त झालं, त्याच तपामुळं झालं, त्याच तपामुळं देवतांनाही झालं. म्हणून त्या दोघांमध्ये युद्ध झालं. ते समतुल्य होते म्हणून युद्धाला तयारी झाले. समतुल्य नसेल तर कोणीच युद्ध करणार नाही. आजची अनेक उदाहरणं बघतो काय होतंय म्हणून समतुल्य नसेल तर. त्यामुळं त्या काळातही युद्ध होत होती, ती समतुल्य म्हणजे ते सगळं यज्ञांच्या मार्फत. म्हणून यज्ञांमध्ये सुद्धा ठिकठिकाणी वेगवेगळ्या कामनेसाठी वेगवेगळे अनुष्ठानं काही सोमयाग करत असताना श्रौत यज्ञांमध्ये सुद्धा काही काही बदल करायला सांगलेत की यजमानाची जी कामना असेल किंवा संकल्पात जी कामना असेल त्या कामनेला अनुकूल हे बदल करावेत असं श्रौत यज्ञांमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. अशा पद्धतीनं फल वेगवेगळं प्राप्त होतं त्यानुसार बदल करून जर यज्ञ केला तर ते ते फल तुम्हाला प्राप्त होतं. आणि सार्वभौम आहे. कारण वेदांमध्ये असं हे भारत आहे वगैरे असं काही उल्लेख नाही कुठं. वैश्विक शांतीसाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता. करावालाच पाहिजे. करू शकता का? हे केलं तरच होणार आहे. कारण याच्यातून जे निर्माण होणार आहे ती जी स्पंदनं ऊर्जा निर्माण होणार आहे ती ऊर्जा काय कशी बांधील आहे का? ती प्रसारित होणार आहे. आणि ती एकेकाळी प्रसारित होत होती. म्हणून भारताला विश्वगुरू म्हणत होते. म्हणून भारतातून धर्म प्रसारित झाला सगळीकडं. जेवढे काही पंथ धर्म म्हणतात त्याचं मूल बीज सनातनमध्ये. काही आपल्या स्वार्थापोटी काही गोष्टी त्यांनी इन्व्हॉल्व केल्या त्याच्यामध्ये. जसं आपल्यासुद्धा काही धर्मग्रंथांमध्ये काही त्या राजे महाराजा मोगलांच्या काळामध्ये काही उपनिषदांमध्ये श्लोक घुसडले गेलेले आहेत जे ते अत्यंत विसंगत श्लोक वाटतात आपल्याला. पुराणांमध्ये घुसडले गेले कारण त्यांना ते दाखवणं गरजेचं होतं. आपला जीव वाचला तर ते धर्म वाचायचा. शरीर माध्यम खरो धर्म साधन म्हणून काही विद्वानांनी त्या गोष्टी केल्या. हे वाचवायचं असेल तर आपल्याला काही ना काहीतरी याच्यामध्ये बदल करायला पाहिजे. म्हणून काही ग्रंथ निर्माण झाले. ते ग्रंथ म्हणजे काही सनातन वेदाला अनुकूल आहेत, धर्माला अनुकूल आहेत, मानवतेला अनुकूल आहेत असं नाही आहे. पण ते काही कालानुपूर्व असं काहीतरी घडलं त्या ठिकाणी की त्यांना विद्वत्ता असल्यामुळं त्यांनी ते ग्रंथ निर्माण केले. ते ग्रंथ म्हणजे धार्मिक ग्रंथ आहेत असा अर्थ नाही होत त्याचा. ते त्या कालाला अनुकूल असे ग्रंथ होते. त्यानुसार म्हणजे यज्ञाद्वारे वैश्विक सुशांती आणि वैश्विक सुसंवाद सुद्धा वाढवता येईल गुरुजी. आणि अजून एक प्रश्न असा आहे की एखादी आधुनिक व्यक्ती आहे, आज त्याला काय लहानपणापासून काही संस्कार झालेले नाहीत, तो एक म्हणजे 20व्या शतकात वाढलेला आहे, तर तो यज्ञाच्या विधीमध्ये सुद्धा त्याचा जास्त सहभाग नाही आहे. पण या श्रौत यज्ञ परंपरेतून तो काय नेमकं शिकू शकतो, नाहीतर त्याच्या क्षेत्रामध्ये तो काय प्रेरणा घेऊ शकतो? म्हणजे काय प्रेरणा घेऊ शकतो तो या श्रौत यज्ञापासून? श्रौत यज्ञांपासून बरंच काही घेता येईल. खूप काही घेता येईल. आमूलाग्र बदल होईल इतकं घेता येईल त्याला. पण त्याच्यासाठी ती स्वयंप्रेरणा अत्यंत आवश्यक असते. जसं एखाद्या मार्गावरनं माणूस चाललाय, स्वयंप्रेरणेने चाललाय, त्याला कोणी सांगितलं नाही, त्याचं तो चालतोय. आणि त्याला अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर कळलं की हा आपण धरलेला मार्ग चुकीचा आहे, आपल्याला जायचं एका बाजूला होतं, आपण वेगळ्या मार्गाला आलो. तर त्याची स्वयंप्रेरणा येणं गरजेचं आहे. ती येत नाही तोपर्यंत तिथून परत नाही फिरणार. मग एखादा तो चालत आहे, त्याला तोपर्यंत वाटलं नाही की हा चुकीचा मार्ग आपला आहे, हा रस्ता चुकीचा आहे आपला, तोपर्यंत तुम्ही त्याला 100 वेळेला जरी सांगितलं तरी तो त्याच मार्गाने पुढे चालत राहणार. पण ज्या क्षणी त्याला कळणार की मी रस्ता चुकलोय, त्या क्षणी तो एक पाऊलसुद्धा पुढे जाणार नाही. तो तिथंच थांबेल किंवा तिथून माघारी येईल. धर्माच्या बाबत, यज्ञ संस्कृतीची बाबत किंवा कुठलंही ज्ञान घेण्याच्या बाबत स्वयंप्रेरणा ही महत्त्वाची आहे. आणि स्वयंप्रेरणा येण्यासाठी संस्कार महत्त्वाचे आहेत. अन्यथा संस्कार किंवा समाजामध्ये तसं वातावरण गरजेचं आहे.
अन्यथा आपण किती जरी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तरी तो परत फिरेल, या मार्गाला पुन्हा परत येईल किंवा त्याच्यावर तो विचार करेल, हे सांगणं कठीण होतं. त्यामुळं स्वयंप्रेरणा, त्याच्यामध्ये प्रायश्चित्तात्मक भाव त्याच्यामध्ये यायला पाहिजे, की आपण इथं चुकतोय. आपल्याला काहीतरी सुधार करण्याची गरज आहे. मग तो होईल का नाही होईल हा नंतरचा भाग. पण ती जर प्रेरणा त्याच्याजवळ निर्माण झाली, की तो मार्ग निश्चित हुडकायला सुरुवात होईल. मग त्या मार्ग हुडकणाऱ्या माणसाला जर तुम्ही सांगितलं, तर तो कुठलाही विचार करत नाही. तुम्ही सांगितलेल्या मार्गाने जायला चालू होतो. गुरुजी, मला एक शेवटचा प्रश्न असा विचारावासा वाटतो, की या श्रौत यज्ञाच्या विषयावर तुम्ही भरपूर काही सांगितलं. तर जे काही इच्छित श्रोते आहेत, की ज्यांना की ह्या श्रौत यज्ञाबद्दल थोडं ज्ञान द्यायचं आहे, नाहीतर काहीतरी वाचायचं आहे, नाहीतर त्याच्यापुढे जाऊन की एक मोठा, आता तुम्ही सांगितलं की आता 12 ज्योतिर्लिंगामध्ये यज्ञ होणार आहे. तर तुम्ही असे सांगू शकता की बाबा इथं एक मोठा यज्ञ होणार आहे. त्यात सुद्धा तुम्ही सहभागी होऊन ह्या परंपरेचं काय महत्त्व आहे ते बघू शकता. तिथे राहून तुम्ही ते जाणून घेऊ शकता की किती ते सायंटिफिक आहे. की बाबा सायन्स आज सांगतंय, पण ऋषीमुनींनी ते आधीच लिहून ठेवलेलं आहे. फक्त ते वेगळ्या भाषेत लिहून ठेवलेलं आहे आणि ते ते सुद्धा त्या प्रकारे केल्याने तेच फळ मिळतंय. तर त्याबद्दल तुम्ही श्रोत्यांना सांगू शकता की ते कोणते ग्रंथ किंवा कोणत्या ठिकाणी ते सहभागी होऊ शकतात? ग्रंथ वाचायचे, इंटरनेटवर आता सगळं साहित्य उपलब्ध आहे. तुम्ही अग्निहोत्र म्हणून टाकलं तरी त्याच्यावर येतं, किंवा आर्य समाजाने बरीचशी पुस्तकं छापलेली आहेत. याच्यावर ग्रंथ न जास्त म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये, संस्कृतमध्ये तर खूप लिटरेचर आहे वाचायला त्यांना. अनेक भाष्य आहेत आणि श्रौतसूत्र आहेत, अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर. पण आत्ताच्या भाषेत जसं मराठीमध्ये आहे किंवा हिंदीमध्ये आहे किंवा अन्य प्रांतीय भाषांमध्ये त्याचं लिटरेचर थोडंसं कमी छापलं गेलं, कारण श्रौताच्या बाबत जाणणारेच लोक नाहीत. त्यामुळं छापून त्याचा पुढं प्रसार व्हायला पाहिजे. त्यामुळं ते ग्रंथसंपदा अशी फार उपलब्ध नाही. पण माहिती बरीच इंटरनेटवर अग्निहोत्र, श्रौतयज्ञ, आपण जर श्रौतयज्ञ टाईप केलं तर श्रौतयज्ञाची बरीच माहिती येते. ती आपल्याला तिथं ग्रंथाच्या माध्यमातून किंवा माहितीच्या माध्यमातून ती उपलब्ध होऊ शकते. दुसरं आहे की त्यासाठी करायला काय लागेल किंवा सुरुवात काय करावं लागेल किंवा ते प्राप्त होण्यासाठी काय करावं, त्याला एकच मार्ग आहे, की तुम्ही सुरुवात अग्निहोत्र जिथं चालू आहे तिथं जाऊन बसणे. ही सुरुवात आहे. तुम्ही जोपर्यंत पाठ करून उभारलेला आहेत तोपर्यंत त्याचं ज्ञान तुम्हाला नाही होणार. तुम्हाला त्याच्याकडं उन्मुख होणं गरजेचं आहे त्या गोष्टीकडं. अन्यथा ते तुम्हाला प्राप्त होणं कठीण आहे. त्यामुळं अग्निहोत्र जिथं कुठं चालू असेल तिथं आपण जाणे, त्यांना सहाय्य करणे. कारण मी सांगितलं तसं हे दोघांनाही त्याचं फल प्राप्त करणार आहे. कर्त्याला पण आणि त्या द्रष्ट्याला पण. जो बघतोय, जो त्याला सहाय्य करतोय, त्यालाही त्याचं प्राप्त होणार आहे. त्यामुळं ते तुम्ही नाही गेला, दुसरा गेला, दुसऱ्याला प्राप्त होणार आहे. तिथं कशासाठी जायचं? तर मगाशी उदाहरण दिलं तसं. आपल्याला अनुभवायचं असेल बागेची, जर आनंद घ्यायचा असेल बागेचा, तर बागेत जाणं गरजेचं आहे. मंदिरात आनंद घ्यायचा असेल तर मंदिरात जाणं गरजेचं आहे. आज मंदिरांमध्ये आपण जातो, आपल्या डोक्यात हजारो कल्पना, हजारो कामना, हजारो आपली दुःख तिथं घेऊन जातो. मग तिथं जाऊन आपल्याला काय मिळतं? काहीच नाही. त्याचं कारण काय? ती जी मूर्ती आहे तो एक आरसा आहे किंवा एक बॅटरी आहे म्हणून समजू आपण. ती एक आलं का लक्षात, की ती कुणीतरी चार्ज करावं लागते आणि कुणीतरी त्याचा उपयोग करून ती उपयोग केल्यामुळे ती डिस्चार्ज होत राहते. आता त्या मूर्तीची पूजा करणे, त्याच्यावर वेदांच्या मंत्रांची पारायण करणे, तिथं हवनात त्याच्यासाठी करणे म्हणजे काय? तर ते जे लोक येत आहेत, दर्शन घेत आहेत, ज्यांची यज्ञ करण्याची तयारी नाही आहे किंवा त्याची ताकद नाही आहे किंवा त्यांची हे नाही आहे, काय उपलब्धता त्यांच्याजवळ तेवढी नाही आहे, अनेक प्रकारांची उपलब्धता, समय, धन, मनुष्य, जे काय असेल ते, ती ऊर्जा कुठून घेणार? ते त्या मंदिरात जाणार, मूर्तीसमोर उभारणार आणि त्याच्यातून ती ऊर्जा घेणार. आता नुसते जर सगळ्यांनी ऊर्जा घ्यायचं ठरवलं तर त्या बॅटरीतून पुन्हा बल्ब लागणार आहे का? ऊर्जा येणार आहे का? नाही. म्हणजे तिला चार्ज करायला पाहिजे. चार्ज कशाच्या माध्यमातून होणार आहे? तर यज्ञयागादींच्या माध्यमातून होणार आहे. तुम्ही जे जाणार, जाऊन नमस्कार करा, त्या देवतेचा एक मंत्र म्हणा, तुम्ही त्या मंत्राच्या लहरींच्या माध्यमातून
ती मूर्ती चार्ज केलेली आहे. आता किती झाली काय दिली हा नंतरचा भाग, जास्त कमी हा नंतरचा भाग. पण ते एक मंत्र म्हटलं आणि काही मागितलं नाही तुम्ही त्या देवाला, तुम्ही ती बॅटरी चार्ज केलेली आहे. तिथून ते स्पंदन तुम्ही घेऊन आलात. तुम्ही काही देणारे पाहिजेत स्पंदन, मग जे सामान्य आहे ते घेणार आहे, सगळेच घेणार आहेत. आता मंदिरात गेल्यानंतर ते बॅटरी चार्ज करणारे कोणी नाहीत. म्हणून त्या मूर्तीचं जे काही एक मंदिरांमध्ये उदासी झाली, मंदिराच्या पुजाऱ्यालाच त्याच्याबद्दल अनास्था निर्माण व्हायला लागली, पूजा व्यवस्थित होईनात, मंदिरं ओसाड पडायला लागली. का? तर मी तिथं गेल्यावर मला आनंद मिळेना, मला काही ऊर्जा मिळेना तिथून. म्हणजे याचा अर्थ बॅटरी आहे, घेणारे आहेत, पण ती डिस्चार्ज झालेली आहे. तिला चार्ज करायचं काम आपलंच आहे, समाजाचंच काम आहे. हां, त्यामुळं हे यज्ञाची प्रक्रिया तशीच आहे. ही जी सकल सृष्टी आहे, ही जर यज्ञमय व्हायची असेल, जे पहिलं मंत्र म्हटला यज्ञेन यज्ञमय जंत देवा, त्याच्यातून दुसरा यज्ञ जन्माला तर ती ऊर्जा वाढली पाहिजे. ती ऊर्जा यज्ञांच्या माध्यमातून वाढली पाहिजे, म्हणजे त्याच्यातून दुसरा यज्ञ, मोठा यज्ञ तयार होईल. जो आपल्याजवळ आता पावसासाठी आपण केला, पाऊस आपल्याला प्राप्त झाला. आता आपल्याला काय पाहिजे? वैश्विक शांती यायला पाहिजे, भारतामध्ये समृद्धी यायला पाहिजे. त्याच्यातून तो दुसरा यज्ञ, ती ऊर्जा त्या यज्ञाला पुन्हा सपोर्ट करणार आहे. वैश्विक शांती हे असं वाढत गेलं पाहिजे. म्हणून यज्ञ जे आहेत ना, एकाह अहीन आणि सत्र, ते 1000 वर्षांपर्यंतचे यज्ञ आहेत. 1000 वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासामध्ये काहीच नाही, नगण्य आहे. म्हणून 1000 वर्ष चालणारे यज्ञ, म्हणजे ती ऊर्जा सातत्याने वाढत जात राहते आणि त्याच्यातून काहीतरी सात्विक निर्माण होतं. आणि त्या सात्विक निर्माणाच्या माध्यमातून आपण जी इच्छा व्यक्त करतोय की शांती सर्वत्र स्थापित व्हावी, एकमेकावर विश्वास व्हा, द्वेषपूर्ण वातावरण आहे किंवा दुसऱ्यावर प्रभुत्व गाजवायचं जी काही चढाओढ आहे, ती निवळायला मदत मिळते. आज आपले सनातन धर्मी कुणी आपल्या देशात कुठल्याही धर्माचं पालन करत असू दे, पंथाचं पालन करत असू दे, कुणी जाऊन विरोध करताना दिसला का तुम्हाला? तेच तुम्ही दुसऱ्या देशांमध्ये जा, ज्या देशांमध्ये एकाच धर्माचं एकाच पंथाचं राज्य आहे, तिथं जाऊन बघा, तुम्ही तुमच्या धर्माची स्थापना करण्याचा प्रयत्न करा, बघा काय म्हणतात. त्याचं कारण यज्ञ आहे, मार्ग नाही. तो यज्ञ हे कारण आहे. त्याच्यातून जी ऊर्जा निर्माण होते, ती ऊर्जा कुणालाच एकमेकाबद्दल द्वेष नाही शिकवणार. म्हणून आपण कुणाबद्दल, तो त्या मार्गाने जाते, तो तो ज्या देवाची पूजा करते, तो तिचं उपासना करतो, तो त्याचा जप करतोय, आपल्याला काही बाधा नाही. मी इथं बसून करतोय, तो तिथं बसून करतोय, तो तिथं बसून करतोय, काही फरक पडत नाही. कुणाचं एकमेकाला डिस्टर्ब नाही. ह्याचं कारण हे आहे. त्याचं कारण सनातन वेदांची, वैदिक धर्माची पृष्ठभूमी ह्याला आहे. यज्ञ संस्कृतीची पृष्ठभूमी आहे, श्रौत यज्ञांची पृष्ठभूमी आहे. कारण श्रौत यज्ञच असा आहे की मी मगाशी सांगितलं की सगळे वेद त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. श्रौत यज्ञामध्ये स्मार्त, गृह्याग्नी, उपासना, बाकीच्या ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये एक एक वेद आहे. म्हणून ते मनुष्याच्या संस्कारासाठी आहे. त्या संस्कारातून परिपूर्ण झाले की श्रौत यज्ञांमध्ये येतो. त्याच्यामध्ये सगळे इन्व्हॉल्व आहेत, सगळे वेद, सगळे देवता. म्हणून मगाशी म्हटलं की युगवत सर्व तीर्थाने युगवत सर्व देवता, सगळ्या देवता या अग्निहोत्रामध्ये इन्व्हॉल्व आहेत, या श्रौत यज्ञांमध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर अशा पद्धतीचा सर्वसमावेशक यज्ञ म्हणजे श्रौत यज्ञ. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. म्हणून अग्निहोत्र फला वेदाहा, हे शेवटी वेदांना उपमा देताना अग्निहोत्राचं फल काय, तर अग्निहोत्राचं फल म्हणजे वेद आहेत. ही श्रुती म्हणजे अग्निहोत्राचं फल आहे. धन्यवाद गुरुजी की तुम्ही आज हा जो आपला विषय होता श्रौत यज्ञाचे रहस्य, त्याला तुम्ही संपूर्णपणे श्रोत्यांना उकलून सांगितले की बाबा काय आहे त्या परंपरेचं महत्त्व, काय आहे आणि ते केल्याने काय होतं, आणि अजून ते आपण करतोय पण ते कमीच आहे, अजून आपण ते करतच राहायला पाहिजे. आणि ते जसे जसं वाढत जाईल तशी तशी तुमची उन्नती होईल, समाजाची उन्नती होईल, देशाची उन्नती होईल आणि या मार्गानेच भारत हा पुन्हा विश्वगुरू होईल
आणि संपूर्ण विश्वाला हे ज्ञानसुद्धा भारतच देईल. तुम्ही तुमच्या गुरुजी अमूल्य वेळातनं आम्हाला वेळ देऊन आमच्या नमस्ते पंडितजी या चॅनलच्या विनंतीला तुम्ही मान दिलात, तुम्ही आलात आणि सर्व श्रोत्यांना हे ज्ञान तुम्ही प्रसारित केलं, त्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा धन्यवाद गुरुजी. तर श्रोते हो, आज आपण श्री चैतन्य नारायण काळे गुरुजी म्हणजे आहिताग्नी आहेत ते, आणि श्रौत यज्ञाची त्यांनी खूप सेवा केली आहे. त्यांच्याकडून असंख्य असे श्रौत यज्ञ झालेले आहेत आणि श्रौत यज्ञाच्या अद्भुत या विश्वातील त्यांनी आपल्याला फक्त एक छोटी ओळख करून दिली आहे. तर प्रत्यक्ष आपण त्यांच्या श्रौतयज्ञात जाऊन समजू शकता की या श्रौतयज्ञ केवळ घरात केले जाणारे साधे हवन नसून ती वेदामध्ये सांगितलेली एक अत्यंत शिस्तबद्ध, नियमबद्ध आणि सखोल अर्थ असलेली प्रक्रिया आहे. या यज्ञाचा प्राथमिक उद्देश केवळ देवतांना संतुष्ट करणे नव्हता, तर त्यामागे त्याग, शिस्त आणि वैश्विक सुसंवाद साधण्याचा एक मोठा तात्विक संदेश दडलेला आहे. अग्निहोत्रासारख्या नित्ययज्ञापासून ते अश्वमेधासारख्या भव्य यज्ञापर्यंत प्रत्येकाचे एक विशिष्ट स्थान आणि महत्त्व आपण जाणून घेतले. चैतन्य गुरुजींनी हेही स्पष्ट केले की आजच्या काळात शुद्ध साहित्य, यज्ञासाठी लागणारे पात्र किंवा ऋत्विज आणि वेळेच्या अभावामुळे हे यज्ञ करणे अत्यंत आव्हानात्मक असले तरी त्यांनी ही परंपरा अजून जोपासलेली आहे आणि ते ही परंपरा भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पसरवत आहेत आणि त्यांनी ही परंपरा जिवंत ठेवली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण स्वतः हे यज्ञ करू शकलो नाही तरी त्यामागील त्याग, निस्वार्थ कर्म आणि निसर्गाशी एकरूप होण्याची जी भावना त्यांनी सांगितली, यासारखी शाश्वत मूल्ये आपण नक्की आपल्या जीवनात आणू शकू. थोडक्यातच सांगायचे तर त्यागातून वैश्विक कल्याणाची साधना हेच या परंपरेचे सार आहे, असे पण आपण म्हणू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की तुम्ही कोणत्या यज्ञामध्ये सहभागी झालेला होतात आणि तुम्हाला श्रौत यज्ञामध्ये सहभागी होण्यास आवडेल का, आणि अशाच प्रकारच्या विविध आपल्या विषयावर अजून आम्ही पॉडकास्ट करणार आहोत. तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या सर्व सनातन वैदिक प्रेमी जे लोक आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे श्रौत यज्ञाचं रहस्य आहे ते त्यांना समजेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एका एपिसोडमध्ये अजून एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.